सर्व उपस्थित BNN कॉलेज हॉस्टेल मित्र, मी जिथे शिकलो त्या शाळा कॉलेजातील माझे सिनियर आणि ज्युनियर, माझे शिक्षक, माझे कलिग्स आणि समस्त नातेवाईकांना माझा सप्रेम नमस्कार. वेळात वेळ काढून आपण आज या वेबिनारला उपस्थित राहिलात म्हणून सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. युवावस्थेत उगम पाहून प्रौढावस्थेत पाळेमुळे घट्ट करणारे लठ्ठपणा, ओबेसिटी, डायबिटीस, मधुमेह आणि हृदयविकार आणि अन्य कितीतरी प्रकारच्या रोगांची सुरुवात ही शरीरात इन्शुलिन प्रतिरोध निर्माण झाल्याने होते, हे मला लॉकडाऊन काळात अभ्यासाला मिळाले. मी ओरिजिनल रिसर्च, पब्लिश रिसर्च पेपर अभ्यासले आणि त्यातील माहिती संकलित करून स्वतःही या विषयावर 3-4 रिसर्च पेपर प्रकाशित केले. माझं प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी मी भिवंडीचे BNN महाविद्यालय आणि तेथील मुलांचे शासकीय वसतिगृह जेथे मी 5 वर्ष राहिलो त्याबद्दल माझी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो. भिवंडी होती म्हणूनच जीवनाचे कल्याण झाले आणि सर्वांगीण प्रगतीचे दादर म्हणजे जिने चढता आले. दादर याही अर्थाने की मागील 28 वर्षापासून मी दादरच्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापकी करीत आहे. काल मी आपल्या हॉस्टेलच्या ग्रुपवरती 2 फोटो शेअर केले, बरोबर आहे. त्या फोटोमध्ये आपले 2 मित्र ज्यांच्या मधोमध मनोज गणगे बसलेला आहे, तर ते 2 मित्र त्या 2015 मध्ये आपला गेट टुगेदर झाला SP कारंडेच्या गेस्ट हाऊसवरती, तेव्हा ते दोन्ही मित्र आपल्या सोबत होते. पण कालोघात त्यातले DP कारंडे आणि अभिमान तरकसे हे आता आज आपल्यात नाहीत. तर मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना भावभीनी श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे प्रेझेंटेशन सुरू करतो. आय होप आय एम ऑडिबल. हाँ, and can you see the PPT? Can you see the PPT? Okay. Everybody see the am I audible to everyone and can everybody see my PPT? जरा Yes, sir. Okay. तर मी आता असं समजतोय तुम्हाला, कारण आता हा क्राऊड जो आहे हा काय सगळे विज्ञानाचे असतील किंवा मेडिसिनच्या बद्दल खूप असं माहित असेल असं नाही. तर सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो मराठीमध्ये, काय इंग्लिश शब्द वगैरे वापरीन. कारण हा सेमिनार वेबिनार मी अगोदर माझ्या TYBSCच्या ग्रुपवर घेतला. TYBSC 1987 ची बॅच आमची जी आहे, तर त्या तिथे सुरुवात केली. तर सुधाकर पण त्यामध्ये होता. त्याने सांगितलं की बाबा हे एवढं उच्च दर्जाचं वगैरे आहे, पण मग कधी कधी मेन कन्सेप्टच काय आहे, मग पूर्ण रामायण संपलं आणि मग सीतारामाची कोण असा एक प्रकार हे होऊ शकतो. तर त्यासाठी आपण प्रत्येक शब्दाची फोड करून घेऊ, समजून घेऊ आणि पुढे जाऊ. इन्शुलिन रेझिस्टन्स, इन्शुलिन प्रतिरोध, अ स्टार्टिंग पॉइंट ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम, असं ह्या वेबिनारचं टायटल आहे, बरोबर आहे. तर आतापर्यंत इन्शुलिन हे सर्वसामान्यांना माहित आहे काय आहे. इन्शुलिन इज अ प्रोटीन हार्मोन जे आहे, जे आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाचा जो एक ऑर्गन आहे, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज, तर पॅनक्रियाज तर्फे इन्शुलिन नावाचं हार्मोन किंवा संप्रेरक हे आपल्या रक्तात सोडलं जातं. आणि त्याचं कार्य काय आहे, तर रक्तात शर्करा जी ग्लुकोजची लेवल आहे तिला एका पातळीत मेंटेन करणे. तर ती पातळी किती आहे, 80 मिलीग्रॅम ते 120 मिलीग्रॅम, याच्यावर जाऊ देत नाही तो, बरोबर आहे. 80 to 120 मिलीग्रॅम ह्या पातळीमध्ये तो इन्शुलिन हार्मोन जो आहे हा आपल्या शरीरात रक्त शर्करा किंवा त्या ग्लुकोजला मेंटेन करतो. तर काही लोकांना जन्मजात त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होत नाही बिकॉज ऑफ सम फॉल्ट इन देअर पॅनक्रियाज इज नॉट वर्क, द सेल्स आर नॉट सिक्रेटिंग. तर त्यामुळे तो होतो, त्याला ज्युव्हेनाइल डायबिटीज म्हटलं जातं, जन्मजात मधुमेह झालेले लोक. त्यांच्याविषयी आपण ह्याच वेबिनारमध्ये काही चर्चा करणार नाहीये. जो पहिला टाईप 1 डायबिटीज ज्याला म्हटलं जातं, ज्युव्हेनाइल डायबिटीज म्हटलं जातं, त्याच्याबद्दल आपण ह्या वेबिनारमध्ये चर्चा करणार नाही. आपण कुठल्या डायबिटीज बद्दल बोलणार आहोत, तर जो ऍडल्टला होतो, जो प्रौढांना होतो, ज्यामध्ये इन्शुलिन तयार होतं पण ते इन्शुलिन कुचकामी असतं, ते ब्लड शुगर लेवलला, रक्त शर्करेला त्या प्रमाणामध्ये ठेवत नाही, त्यामुळे ते कुचकामी आहे. ते आहे खूप प्रमाणामध्ये शिरवलं जातं, पण रक्त शर्करा पण तशीच वाढलेली असते, बरोबर आहे. तर असा जेव्हा प्रकार सुरू होतो त्याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स. ओके, तर इन्शुलिन इज देअर बट इट इज नॉट इफेक्टिव्ह, कुचकामी आहे, तर त्याला म्हणतात इन्शुलिन रेजिस्टन्स. तर हे इन्शुलिन रेजिस्टन्स जे आहे हे सर्व आजाराची जननी आहे.
प्रौढावस्थेत होणाऱ्या सर्व आजार मी पुढच्या तुम्हाला स्लाइडमध्ये आय विल ट्राय टू कन्व्हिन्स यू हे किती महत्वाचं आहे. बरोबर आहे. हे इन्सुलिन प्रतिरोध जो आहे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, हा जर तुम्ही तुमच्या शरीरात होऊ दिला नाही, म्हणजे याचा अर्थ असा, याचा विरुद्धार्थ शब्द असा होतो की तुम्ही इन्सुलिन संवेदनशील राहिलात, इन्सुलिन सेन्सिटिव्ह राहिलात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे इन्सुलिन स्रवतं ते इफेक्टिव्ह आहे, ते रक्त शर्करेला त्या पातळीमध्ये मेंटेन करतं. बरोबर आहे. तर ती तसा प्रकार जर आला त्याला आपण म्हणणार इन्सुलिन संवेदनशीलता, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जर तुम्ही राखली आतापासून, तुम्ही आता म्हणजे आता ह्या ऐकल्यानंतर किंवा राखली, तर तुम्हाला सगळे जे आजार प्रौढावस्थेत होणारे जे आजार आहेत ते होणार नाही. बरोबर आहे. आय विल ट्राय टू गिव्ह हे म्हणजे हे इन्सुलिन प्रतिरोध काय आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी काय, हा जो फरक आहे मूलभूत दोन शब्दांमधला, प्रतिरोध आणि संवेदनशीलता, हा तुम्हाला मी समजायचा प्रयत्न केला. बरोबर आहे. सो इन्सुलिन प्रतिरोध काय आहे, तर इट इज अ स्टार्टिंग पॉइंट ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम. मेटाबॉलिझम हा वैज्ञानिक शब्द आहे. मेटाबॉलिझम मध्ये आपल्या शरीरामध्ये काहीतरी बनतं, काहीतरी ब्रेकडाऊन होतं, म्हणजे अनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम म्हणतात. तर सम टोटल ऑफ अनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम इज मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिक म्हणजे आतल्या अंतर्गत शरीरांतर्गत काहीतरी आजार होतात. सिंड्रोम इज नॉट वन डिसीज, एक डिसीज नाही, इट इज अ कलेक्शन ऑफ डिसीज. इट इज खूप डिसीज एकत्र आले, खूप व्याधी एकत्र आल्या तर त्याला वर्ड सिंड्रोम आहे. आणि एक इंडिव्हिज्युअल व्याधी असेल तर आपण त्याला डिसीज म्हणतो. बरोबर आहे. तर मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये एक व्याधी नाही आहे, तर भरपूर व्याध्या आहेत. सगळ्या व्याधींची सुरुवात शरीरामध्ये इन्सुलिन प्रतिरोध किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सनी होते. हे या वेबिनारचं टायटल आहे, शीर्षक आहे. बरोबर आहे. तुम्हाला इथे दिसत असेल खाली एक कॅरिकेचर आहे, एक डायग्राम आहे. तर हाऊ वी हॅव इव्हॉल्ड ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन, मानवाचं कसं उत्क्रांती अशी झाली. बरोबर आहे. तर मागच्या 30-40 वर्षामध्ये माणूस कसा झालाय बघा. ती मागच्या 30 ते 40 वर्षामध्ये माणसाचा शेपच बदललेला आहे. बरोबर आहे. तर ओबेसिटी पॅन्डेमिक, इट इज बिकम अ पॅन्डेमिक. इट्स अ ग्लोबल फिनॉमिना. पॅन्डेमिक कधी होतो, जेव्हा आता आपला करोना आला, करोनाला पॅन्डेमिक म्हटलं, एपिडेमिक म्हटलं नाही आपण, कारण तो ग्लोबल फिनॉमिना होता. So obesity is now a pandemic. Obesity pandemic has expanded the world's collective waistline. Waistline में पोटाचा घेर. Now I'll go further. Okay. ह्या स्लाइड मध्ये मी हेल्थ स्पॅन वर्सेस लाईफ स्पॅन, आपल्या आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या कालांतराने कालोघामध्ये जशा चांगल्या होत गेल्या तसं आपलं आयुर्मान, सरासरी आयुर्मान लाईफ स्पॅन आहे ते वाढत गेलं, दर दशकांमध्ये वाढत गेलेलं आहे. म्हणजे 1950 साली 70 साली जे होतं ते आता 2020-21 ला साधारणतः 75 पर्यंत आहे ग्लोबल. हा, मी फक्त इंडियाचा विचार नाही करत, मी ग्लोबल सांगतोय. साधारण ऑन एन ॲव्हरेज 75 इयर्स इज अवर ॲव्हरेज लाईफ स्पॅन, लॉन्जिव्हिटी म्हणू शकतो, ॲव्हरेज लॉन्जिव्हिटी. देर आर ऑफकोर्स पीपल हू लिव्ह पास्ट 100 ऑल्सो, बट दॅट इज दे आर नॉट, मी ॲव्हरेज म्हणतोय. पण त्याचा ॲव्हरेज जर बघितला, त्यामध्ये जर बघितला तर आपली जो ऍक्च्युअल हेल्थ स्पॅन जो आहे तो मात्र काय वाढलेला नाहीये. हेल्थ स्पॅन हा वाढलेला नाहीये, आपला लाईफ स्पॅन वाढलेला आहे. आणि ते पुढचं जे आयुष्य जे आहे ते आजाराने जर्जर होऊन ग्रस्त होऊन आपण जगतो. म्हणजे पुढची 10 वर्ष 64 इयर्स ऑन एन ॲव्हरेज वी लिव्ह हेल्दी, अँड देन रिमेनिंग 10 इयर्स वी बिकम डिसीज, वी हॅव गॉट सो मेनी डिसीजेस, आणि देन वी डाय. बरोबर आहे. तर आपला हा हेल्थ स्पॅन जो आहे हा आपला वाढला पाहिजे. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ शुड इन्क्रीज. नुसती लॉन्जिव्हिटी वाढून काही अर्थ नाहीये. बरोबर आहे. कोणी म्हणत मला खूप आयुष्य पाहिजे, अरे पण ते आयुष्य क्वालिटी पाहिजे, त्या आयुष्यामध्ये काहीतरी हेल्थ पाहिजे. तर माझ्या अभ्यासातून मी असं आता म्हणू शकतो की इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जर मेंटेन केली, बरोबर आहे, तर हे आयडियल होमा IR आणि TG/SDL रेशिओ म्हणजे गुणोत्तर प्रमाण, हे दोन रेशिओ जे आहेत होमा IR आणि ट्रायग्लिसराईड SDL, हे पुढे आपण पाहणार आहोत. हे काय दाखवतात, तर तुम्ही इन्सुलिन रेझिस्टंट आहात किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्ह आहात. तर हे आयडियल होमा IR आणि TG/SDL रेशिओ हे जर लाईफ टाइम तुम्ही जर त्याच्यावर लक्ष दिलं आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमचा आहार विहार तुम्ही जर केला, तर यू विल बिकम रिमेन इन्सुलिन सेन्सिटिव्ह, अँड इन्सुलिन सेन्सिटिव्ह विल कन्फर अपॉन यू द क्वालिटी लाईफ ऑर हेल्थ स्पॅन. दिस इज माय कन्व्हिक्शन. बरोबर आहे. तर आपलं हे आयुष्य फक्त काय निव्वळ इयर्स वाढल्यामध्ये काय मतलब नाहीये, क्वांटिटी फक्त वाढल्यामध्ये मतलब नाही. तर इट शुड बी अ क्वालिटी, इट शुड हॅव अ हेल्थ स्पॅन. ओके. नाव इन्सुलिन रेसिस्टन्स मध्ये नक्की काय होतं ते आपण ह्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. बरोबर आहे ना. इथे आपण एक असं विशेष सायकल आहे
इन्शुलिन रेसिस्टन्स एक विशेष सायकल आहे. काय होतं, आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये जेवढं हवं त्याच्याही अधिक प्रमाणात इन्शुलिन श्रवलंय, पण ते काम करत नाहीये. बरोबर, इट इज नॉट वर्किंग, इट इज देअर बट इट इज नॉट वर्किंग. सो बिकॉज ऑफ दॅट शुगर इज नॉट मेंटेन इन अ प्रॉपर एका याच्यामध्ये नाहीये. शुगर वाढलेली आहे रक्तामध्ये, ब्लड शुगर ही खूप झालेली आहे. म्हणजे ती 80-120 ची जी मी तुम्हाला रेंज सांगितली दुपटीने तिपटीन झाली आहे. बरोबर आहे, त्यांना साखर आपण म्हणतो, साखर सम्राट म्हणतो, असे झाले तुमच्या रक्तामध्ये. तर शुगर जी वाढलेली शर्करा जी आहे, बरोबर आहे, ती काय होते, तिचं फॅटमध्ये, मेदमध्ये, वसामध्ये आपण जे फॅट म्हणतो त्यामध्ये रूपांतर होतं. बरोबर आहे, कारण त्या शर्करेचा उपयोग होत नाहीये, ती रक्तात वाढलेली आहे, तर तिचा इट इज स्टोर्ड ॲज अ फॅट इन ॲडिपोज टिश्यू. पोटामध्ये आपली चरबी किंवा पोटाचा घेर वाढायला लागतो आणि यू फील टायर्ड अँड हंग्री. बरोबर आहे, नेक्स्ट काय होतं, यू ऑलवेज फील टायर्ड, तुम्ही वॉर्न आउट राहता, हंग्री राहता आणि तुम्ही काय पण खात असता. बरोबर आहे, तर खाल्ल्यामुळे तुम्ही यू इट मोर फूड. बरोबर आहे, यू इट कीप ऑन इटिंग, म्हणजे तुम्ही दिवसभर खातच असता आणि जसं जसं खाता शरीरामध्ये अन्न गेलं, कार्बोहायड्रेट गेले, त्यांच्यासाठी पुन्हा इन्शुलिन तयार होणार. बरोबर आहे, म्हणजे हे विशेष सायकल जे आहे हे इन्शुलिन रेसिस्टन्स मध्ये तयार होतं. जेव्हा एखाद्या माणसाला इन्शुलिन रेसिस्टन्स होतो त्यामुळे नक्की काय होतं, तर हे अशा सगळ्या घटनाचक्र जो आहे ज्याला विशेष सायकल म्हणता येईल तो आपल्याला दिसतो. बरोबर आहे. नंतर आता हे जर तुम्हाला जर ओळखायचं असेल एखाद्या माणसामध्ये, म्हणजे बाबा कसा ओळखायचा एखाद्या माणसाला, बाह्य स्वरूपी कसा ओळखायचा, तर त्याच्या चेहऱ्यावरती, मानेवरती, काखेमध्ये काळपट असं डाग तयार होतात. त्याला अॅकॅन्थोसिस नायग्रिकॅन्स असं म्हटलं जातं. पण तुम्ही बऱ्याच लोकांना, जाडे असे लोक असतील, ओबीस लोक असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती अचानक, ती सुरुवातीला तरुण होते तेव्हा चेहऱ्यावरचा काळपटपणा नव्हता, पण अशा काही चेहऱ्यावरती, कपाळावरती कुठेतरी असं काळपट डाग तयार होतात. आणि हे जे आहेत हे तुमच्या इन्शुलिन रेजिस्टन्स, हायर म्हणजे सिग्निफिकंट इन्शुलिन रेजिस्टन्स किंवा इव्हन डायबेटिक, ज्यांना डायबेटिक झालेलं आहे त्या डायबेटिस लोकांमध्ये अशा प्रकारचे डाग दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे जास्त लोकांना दिसतात, काही लोकांना नसले तर दॅट इज एक्सेप्शन. काही लोकांमध्ये डायबेटिक आहेत पण जर नसतील तर दॅट इज एक्सेप्शन. पण मेजॉरिटी ऑफ द पीपल विल शो दिस काइंड ऑफ ब्लॅकनिंग ऑफ द स्किन इफ दे हॅव डायबिटीज ऑर इफ दे हॅव इन्शुलिन रेजिस्टन्स. ओके, आता ही स्लाइड मध्ये मी दिलंय की माझ्या लेक्चरमध्ये मी आउटलाईन, स्केमॅटिक आउटलाईन कशा प्रकारे आपण, हाऊ आय एम गोइंग टू प्रोग्रेस इन दिस हे. सो लेट्स मूव्ह फर्दर. ओके, पहिल्यांदा आपल्याला मेटाबॉलिक सिंड्रोम काय आहे हे बघायला लागेल. बरोबर आहे, आणि त्याचे डायग्नोस्टिक क्रायटेरिया काय आहे तो बघावा लागेल. बरोबर आहे, तर मेटाबॉलिक सिंड्रोम हा जो शब्द आहे हा WHO ने दिलाय 1998, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी 1998 ला हा शब्द कॉइन केला. व्हॉट इज दॅट, मेटाबॉलिक सिंड्रोम. पण याच्या अगोदर हा जेव्हा 98 ला केला त्याच्या 30 वर्ष अगोदर, 30 ते 40 वर्ष अगोदर, बरोबर आहे, यू कॅन सी द स्लाइड. मी फक्त एकदा विचारतोय वेदर माय स्लाइड्स ट्रान्झिशन स्लाइड इज विजिबल अँड माय व्हॉइस इज तुम्हाला येतोय मला हे Yes, sir. हा ओके. तर हे जे ग्रस्त आहेत, जेरॉल्ड रेवन, अमेरिकन सायंटिस्ट, ही इज रिगार्डेड ॲज अ फादर ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स. कारण यांनी त्यांचा पूर्ण हयात त्यांनी ह्या संकल्पनेवरती रिसर्च केला, पूर्ण हयात. बरोबर आहे, आणि हे म्हणजे जे एस्टॅब्लिश जे काय चाललं होतं, कोलेस्ट्रॉलमुळे असा प्रॉब्लेम आहे, LDL मुळे असा प्रॉब्लेम आहे, हा माणूस एकदा वेगळाच सांगत होता. हा म्हणून कार्बोहायड्रेट खूप खाताय तुम्ही, साखर तुम्ही खूप खाताय, साखरेचं प्रमाण तुम्ही शरीरामध्ये आहे आणि साखर ही कल्प्रिट आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल कल्प्रिट नाही आहे. कोलेस्ट्रॉल तुमचं सगळं लक्ष पूर्ण जगाचं लक्ष कोलेस्ट्रॉल वरती आहे आणि साखरेकडे दुर्लक्ष होत आहे आणि सगळे प्रॉब्लेम साखरेमुळे होत आहेत, साखरेमुळे आणि अतिरिक्त कार्बोहायड्रेट सेवन केल्यामुळे होतात, असं म्हणून ओरडून सांगत होता, रिसर्च म्हणून सांगत होता. शेवटी त्याचं 1988 ला ही वॉज बीइंग ऑनर्ड टू गिव्ह अ बेंटिंग अवॉर्ड लेक्चर वेअर ही लिंक्ड इन्शुलिन रेजिस्टन्स विथ मेटाबॉलिक सिंड्रोम. बरोबर आहे, आणि ही कॉइन्ड द वर्ड सिंड्रोम एक्स. बरोबर आहे, 1988 ला तो जेव्हा त्यांनी लेक्चर घेतलं, बेंटिंग अवॉर्ड लेक्चर, तेव्हा त्यांनी मेटाबॉलिक सिंड्रोम हे नाव दिलं नव्हतं, त्यांनी म्हटलं सिंड्रोम एक्स. लेटर ऑन जेव्हा WHO यांना हे कन्व्हिन्स झालं की व्हॉट दिस मॅन इज सेइंग इज करेक्ट, सो दे रिनेम दॅट सिंड्रोम एक्स ॲज मेटाबॉलिक सिंड्रोम. सो नाव व्हॉट इज मेटाबॉलिक सिंड्रोम, याच्या खालच्या भागात तुम्हाला दिसेल काय काय होतं. इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे हायपर इन्शुलिनेमिया. हायपर म्हणजे जास्त, इन्शुलिनचं प्रमाण जास्त प्रमाणात श्रवलं शरीरामध्ये तर काय होणार, हायपर इन्शुलिनेमिया. त्यामुळे काय तयार होणार, इन्शुलिन रेसिस्टन्स तयार होणार. तर त्यामुळे काय काय तयार होतं, काय होतं, डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज, प्रौढांना होणारा डायबिटीज, ओबेसिटी, बरोबर आहे, कॅन्सर, काही प्रकारचे कॅन्सर सुद्धा याचे लिंक आहेत, क्रॉनिक इन्फ्लमेशन,
हायपर टेन्शन, बीपी. आपल्याला बीपीचा काय संबंध आहे, पण बीपी पण याच्यामुळे होतो. म्हणजे हाय बीपी ज्यांना आहे तो ह्या हायपर इन्शुलिनिमिया किंवा इन्शुलिनमुळे होतो. एथेरोस्क्लेरोसिस, धमनी काठिण्य म्हणजे काय, आपल्या आपल्या ज्या हृदयाला जी रक्तपुरवठा करणारी धमनी आहे त्याच्यामध्ये डिपॉझिट निर्माण होणे, त्याला रक्ताला अवरोध निर्माण होणे आणि त्यानंतर हार्ट अटॅक वगैरे येणे, म्हणजे हार्ट डिसीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, ह्या सगळ्यांचा जो उगम आहे हे हा हायपर इन्शुलिनिमिया किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स पासून आहे. हे सर्वप्रथम सांगितलं जेरॉल्ड रेवन, म्हणून त्याला फादर ऑफ इन्शुलिन रेझिस्टन्स म्हटलं जातं. बरोबर आहे. ओके, नाव नेक्स्ट सेम स्लाइड, लिटिल बिट मोर. हे मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये काय काय एवढे सगळे आजार आहेत. मी तुम्हाला म्हटलं सिंड्रोम म्हणजे हा एक आजार नाहीये, हा रोग समुच्चय आहे. रोग समुच्चयमध्ये भरपूर रोग एकत्र येतात तेव्हा सिंड्रोम हा शब्द येतो. तर कुठले कुठले रोग आहेत, एथेरोस्क्लेरोसिस म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, विसरल ओबेसिटी, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. आता तरुण वयातल्या ज्या मुली आहेत, ज्या जाड्या आहेत, ज्या दोज हु डेव्हलप इन्शुलिन रेझिस्टन्स, त्यांच्या ओव्हरीज मध्ये सिस्ट तयार होतात. सिस्ट तयार झाल्यामुळे त्यांची जी मेन्सेस आहेत त्या इरेग्युलर होतात. दे डोंट ओव्युलेट ॲट रेग्युलर पिरियड आणि दे डोंट कन्सीव्ह ऑल्सो. जर ह्यांना पीसीओडी नावाचा जर त्यांना आजार झाला तर त्यांना गर्भात राहायला पण त्यांना प्रॉब्लेम होतो, कारण त्यांच्या ओव्हरीमध्ये सिस्ट आहेत. आणि सिस्टचा संबंध पण जो आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम जो आहे, जो महिलांना होणारा आजार आहे, तरुण मुलींना होणारा आजार आहे, त्याचा संबंध पण इन्शुलिन रेसिस्टन्सशी आहे. डायबिटीज बद्दल मी बोललो, नंतर हायपरटेन्शन बद्दल मी बोललो. एनएएफएलडी लक्ष द्या इकडे. एनएफएलडी म्हणजे काय, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. आपल्याकडे म्हण आहे, शराब पिणे से लिव्हर खराब होता है, पण शराब नाही, पण अतिरिक्त खूप प्रमाणात साखर जर गेली आणि जर खूप प्रमाणात जर फ्रुक्टोज जर गेलं, टेट्रापॅक मधलं फ्रुक्टोज जर गेलं, तर ते सातत्याने जर तुम्ही खात असला, तुमच्या शर्करा खूप प्रमाणात असेल, तरी सुद्धा लिव्हर फॅटी होतात. त्या आजाराला म्हणतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. हे कुणाला माहित नाही. हे आता सगळं मी सांगतो तुम्हाला, यू विल नॉट बिलीव्ह. तुम्ही म्हणता अरे दारू पीने से ही लिव्हर खराब होता. दारू पीने नहीं, ज्यादा शुगर और ज्यादा फ्रुक्टोज जो हमाऱ्या जे आपण सॉफ्ट ड्रिंक्स किंवा जे टेट्रापॅक मध्ये जे जास्त पित असाल तर ते बंद करा. कारण त्यामुळे आणि एनएडी झाला तर डायबिटीज होतोच होतं. पुढची स्टेप त्याची काय, नॉन अल्कोहोलिक जे फॅटी लिव्हर डिसीज आहे ते झालं तुमचं, तर तुम्हाला डायबिटीज 100% होतो. बरोबर आहे. आता दुसरा महत्वाचा तात्कालिक मुद्दा असा आहे, वीक लंग्स अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. मागच्या 2 वर्षामध्ये तुम्ही काय बघितलं, कोविडचं जेव्हा संक्रमण आलं तेव्हा काय बघितलं, कोण लोक मेले, ज्या लोकांना डायबिटीज आहे, ज्या लोकांना कोमॉर्बिडिटी आहे, ज्या लोकांना कुठला ना कुठला आजार आहे, मेटाबॉलिक सिंड्रोम मधले जे आजार ज्यांना आहेत, त्या लोकांची इम्युन सिस्टीम डाऊन होती, त्यांना इन्फेक्शन झालं, दे कुड नॉट सर्व्हाइव्ह अँड द प्रपोर्शन ऑफ पीपल डाईंग बिकॉज ऑफ द कोविड इन्फेक्शन्स इज ऑलवेज हायर. यू कॅन सर्च युअर सेल्फ. त्यामुळे आता कोविड आता गेलं, कोविड नंतर आणखीन आता हे क्लायमेट चेंज आणि जगामध्ये जे बदललेलं जे हे आहे, आणखीन घातक व्हायरसेस येऊ शकतात पुढे जगामध्ये, आणखीन 10 वर्षामध्ये, पुढच्या काही वर्षांमध्ये. तर तुम्हाला सर्व्हायव्हल तुमचं जर इन्शुर करायचं असेल तर तुम्हाला इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी मेंटेन करावी लागेल. बिकॉज इफ यू आर नॉट इन्शुलिन सेन्सिटिव्ह, इफ यू डेव्हलप इन्शुलिन रेझिस्टन्स, you will develop plethora of these diseases, namely metabolic syndrome. You will have a lot of comorbidities and it will be difficult. If you are survived in a COVID, probably you may not survive in, sorry to say this, probably you may not be lucky to survive in that any unknown virus which is going to affect our human race. ओके, तर त्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. वीक लंग्स आणि रेस्पिरेटरी सिस्टीम हे पण यामुळे होतं, इन्शुलिन सिस्टीममुळे होतं. त्यामुळे लंग स्ट्रॉंग होण्यासाठी, रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रॉंग राहण्यासाठी, इम्युनिटी चांगली राहण्यासाठी इन्शुलिन रेसिस्टन्स होऊ देऊ नका किंवा ते सेन्सिटिव्हिटी मेंटेन करा. बरोबर. ओके, दुसरं आता हे 2 स्लाइड आहेत, हे अल्झायमर डिसीज बद्दल आहेत. बरोबर आहेत. तर अल्झायमर डिसीजला आता मेडिकल फॅटर्निटीमध्ये आता आपण 2 प्रकार डायबिटीज आपल्याला माहित होते आतापर्यंत. बरोबर आहे. एक तर डायबिटीज ज्याला मी म्हटलं ज्युव्हेनाइल डायबिटीज, टाईप 1 डायबिटीज, ज्याच्यामध्ये सुरुवातीला तुमच्या शरीरामध्ये असं काहीतरी तुमच्या पॅनक्रियाज मधून इन्शुलिन सरवतच नाहीये आणि तुम्हाला इन्शुलिन इंजेक्शन घ्यावं लागतात लहानपणापासून. त्याच्याबद्दल आपण काय बोलत नाही, दॅट इज टाईप 1 डायबिटीज. नंतर होणारा ऍडल्ट म्हणजे जो टाईप 2 डायबिटीज. पण तो टाईप 2 डायबिटीज जर असाच शरीरामध्ये राहिला तर जो वृद्धांना होणारा जो आजार आहे, ज्याला आपण अल्झायमर रोग म्हणतो, की ज्याला आपण स्मृतिभ्रंश रोग म्हणतो, स्मृतिभ्रंश. बरोबर आहे. त्यांच्या मेमरीज दे बिकम व्हेजिटेबल. ज्या माणसांना, ज्या वृद्धांना अल्झायमर आजार होतो, त्यांचं ब्रेन फेल्युअर असतं. जसं आपलं हार्ट फेल्युअर होतं,
हार्ट फेल्युअर नंतर कमी कमी मरतात तरी लोक, पण ब्रेन फेल्युअर झालं तर लोक मरत पण नाही. दे बिकम व्हेजिटेबल. आणि त्यांची शुश्रूषा करायला फॅमिली, ते जर 10 वर्ष जगले किंवा 5 वर्ष जगले, त्यांची शुश्रूषा करायला फॅमिली एवढी सफर होते. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से हू सफर द मोस्ट, वेदर द पेशंट, विक्टीम ऑर द फॅमिली. बरोबर आहे. तर अल्झायमर पेशंटचं प्रमाण हे वाढणार आहे, कारण आपली लॉन्जिव्हिटी वाढत जाणार आहे. तर अल्झायमरचे रुग्ण आपल्याला खूप असतील. आता अमेरिकेत गेला तर खूप प्रमाणामध्ये रुग्ण आहेत अल्झायमरचे, ज्याला स्मृतिमोष म्हटलं तर मराठीमध्ये. तर तुम्हाला शर्कराचा आजार असेल, जर तुमच्या शरीरामध्ये तुम्ही यू आर डायबेटिक फॉर इयर्स टुगेदर, प्रोबॅबली यू विल डेव्हलप द अल्झायमर डिसीज, बिकॉज सायंटिस्ट अँड मेडिकल फॅटर्निटी कन्सिडर अल्झायमर डिसीज ॲज टाईप 3 डायबिटीज. ओके, आय विल नॉट गो इन टू डिटेल्स ऑफ द स्लाइड, बिकॉज देन त्याचा सगळा मजा निघून जाईल. बरोबर आहे. ते सायंटिफिकली मी खूप आतमध्ये जाणार नाही, पण एवढंच लक्षात घ्या, अल्झायमरचा ब्रेन श्रिंकेज होतं, सेल मरतात, न्यूरॉन्स मरतात, ब्रेन श्रिंकेज होतं. बरोबर आहे. इकडे बघा, इथे ह्यामध्ये तुम्हाला 2 ब्रेन दाखवलेले आहेत, एक नॉर्मल ब्रेन आणि एक अल्झायमर पेशंटचा ब्रेन. तो ब्रेन अर्धा होतो, कारण त्याच्यात ते न्यूरॉन्स असतात, सगळे मरून जातात. बरोबर आहे. ते त्याचे न्यूरॉन्स असतात, ते मरतात. न्यूरॉन्स मेल्यामुळे तो ब्रेन श्रिंक होतो, आकुंचन पावतो. आणि त्या माणसाचा जो माणूस एकेकाळी खूप बुद्धिमान होता, ऍक्टिव्ह होता, तो एक व्हेजिटेबल सारखा राहतो, त्याला काहीच करता येत नाही. ही इज डिपेंड ऑन फॉर एव्हरीथिंग ऑन फॅमिली मेंबर्स अँड केअरटेकर्स. सर, हा आजार जो आहे, हा नवीन अतिशय घातक आजार आहे, याला ब्रेन फेल्युअर म्हणू शकतो. जसं हार्ट फेल्युअर आहे तसं ब्रेन फेल्युअर आहे. आपल्याकडे याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये. आपण म्हणतोय म्हातारा म्हातारी नाटक करते. अरे बाबा, तिचा ब्रेन खराब झाला असेल, तिला अल्झायमर होऊ शकतो, तिला डिमेन्शिया झाला असू शकतो, त्यामुळे तिला काहीच आठवत नाहीये. बरोबर आहे. तर अल्झायमर डिसीज इज अ टाईप 2 डायबिटीज. मी याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही, बिकॉज आय डोंट थिंक इट इज रिक्वायर्ड. मला सुधाकरने सांगितलं, बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही वैज्ञानिक संकल्पना थोडं कमी सांगा, तर मी कमी सांगणार आहे. ओके, अच्छा. आता मेटाबॉलिक सिंड्रोमचे क्रायटेरिया काय, कसा ओळखायचा, मेटाबॉलिक सिंड्रोमचा ओळखायचा कसा, हे WHO ने दिलेलं आहे. यांनी जेव्हा जेरॉल्ड रेवनने जेव्हा हे केलं, नंतर 98 ला याला नाव आलं मेटाबॉलिक सिंड्रोम. तर मेटाबॉलिक सिंड्रोमला ओळखायचं कसं, किंवा हे कसं आपण आयडेंटिफाय करणार, तर 5 क्रायटेरिया दिलेत. त्या 5 क्रायटेरियापैकी कमीत कमी 3 क्रायटेरिया तुम्हाला पॉझिटिव्ह असले पाहिजेत, तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम आहे असं म्हणता येईल. बरोबर आहे. तुमचे 5 क्रायटेरिया कुठले कुठले आहेत? ॲब्डॉमिनल ओबेसिटी, वजनाचा कुठे उल्लेख नाहीये, वजनाचा उल्लेख नाही. ॲब्डॉमिनल ओबेसिटी. सेंट्रल ओबेसिटी पहिला क्रायटेरिया. बरोबर आहे. वेस्ट सर्कम्फरन्स किती पाहिजे, कमरेचा घेर किती पाहिजे. जर पुरुष असाल तर 40 इंचपेक्षा कमी, जर पुरुष असाल तर 40 इंचापेक्षा कमी, जर बाई असेल तर 35 इंचपेक्षा कमी. म्हणजे हा झाला पहिला क्रायटेरिया. बरोबर आहे. मग तुम्ही 40 इंच कमी असाल, 35 इंच कमी असाल तर तुम्ही निगेटिव्ह, आणि 40 इंच जास्त असाल किंवा 35 इंच जास्त असाल तुम्ही पॉझिटिव्ह. तर पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया आहे हायपर ट्रायग्लायसेमिया, म्हणजे ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जास्त. किती? 150 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. 100 ml ब्लड मध्ये 150 मिलीग्रॅम ट्रायग्लिसराईड जर असतील किंवा त्याचे जास्त असतील तर तो पॉझिटिव्ह, त्याच्या कमी असतील तर निगेटिव्ह. बरोबर आहे. लो एचडीएल कोलेस्ट्रॉल. एचडीएल कोलेस्ट्रॉल हा कोलेस्ट्रॉलचा प्रकार आहे, ज्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं, विच इज अ प्रोटेक्टिव्ह, विच इज हेल्पफुल. तर तो जर पुरुषांमध्ये 40 पेक्षा कमी झाला आणि महिलांमध्ये 50 मिलीग्रॅम पेक्षा कमी झाला, पुरुषांमध्ये 40 मिलीग्रॅम कमी झाला, दॅट मीन्स यू आर पॉझिटिव्ह. कशा संदर्भात? क्रायटेरिया संदर्भात. आपल्याला 3 कुठले क्रायटेरिया, 5 पैकी 3 क्रायटेरिया पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोमचे पेशंट आहात. बरोबर आहे. 2 जर असतील तर तुम्हाला नाही म्हणता येणार. बरोबर आहे. तर आपण पहिल्यांदा ॲब्डॉमिनल ओबेसिटी बघितला, नंतर हाय टीजी बघितला, ट्रायग्लिसराईड बघितला, लो एचडीएलचा 40 पेक्षा कमी असायला नको, महिलांमध्ये 50 पेक्षा कमी असायला नको, आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर आणि फास्टिंग ग्लुकोज. आता त्याचे थोडे पुढे मागे ते झालेले आहेत. आता याची गंमत अशी आहे की याच्यामध्ये कुठेही कोलेस्ट्रॉल आणि एलडीएल बॅड कोलेस्ट्रॉलचा उल्लेख नाहीये. बरोबर आहे. मागचे 1960 पासून आतापर्यंत लोकांमध्ये फोबिया आहे, कोलेस्ट्रॉल फोबिया आहे. बरोबर आहे. कोलेस्ट्रॉल जर तुम्ही वाढला, डॉक्टरकडे गेलात, लगेच तो स्टॅटिन सुरू करतो. बरोबर आहे. आणि तुम्हाला हे माहित नाहीये, कोलेस्ट्रॉल हा आपल्या लिव्हर बनवतं, दिवसाला 3 ग्रॅम कोलेस्ट्रॉल बनवतं, कारण त्याची गरज आहे शरीराला, ब्रेनला गरज आहे. सेल मेम्ब्रेनचा तो पार्ट आहे, हार्मोनचा तो पार्ट आहे. आपल्या शरीरामध्ये जे मेल हार्मोन्स आहेत ते स्टेरॉइड हार्मोन्स आहेत, स्टेरॉल्स आहेत. त्या स्टेरॉलसाठी कोलेस्ट्रॉलची गरज आहे.
आणि आपण काय करतो, आपण स्टॅटिन खातो आणि त्याची लेवल कमी करतो. तर कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या कमी करणाऱ्या गोळ्या जर खाल्ल्या तर तुम्ही लवकर मराल, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होणार. बरोबर आहे. तर कोलेस्ट्रॉल पण आपल्याकडे सर्वच आपल्या पूर्ण भारतामध्ये जगभरामध्ये एक सिस्टमॅटिकली कोलेस्ट्रॉलला व्हिलन बनवलं गेलंय आणि त्याच्यासाठी ते जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत ते भरपूर बक्कळ पैसा कमवत आहेत. हा, आणि आपल्याला अज्ञान आहे, आपले डॉक्टरांना पण अज्ञान आहे. तर ते आपल्याला कोलेस्ट्रॉल झाल्यानंतर म्हणतात अरे ही गोळी सुरू कर, स्टॅटिन खायला सुरुवात कर, तुझं कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं आहे. पण तुम्ही जर हे जी मेटाबॉलिक सिंड्रोमची डेफिनेशन बघितली, ज्याच्यामध्ये पाच क्रायटेरिया आहे, त्या 5 क्रायटेरियापैकी 3 क्रायटेरिया पॉझिटिव्ह असले पाहिजेत. त्यामध्ये कुठेही उल्लेख नाहीये कोलेस्ट्रॉलचा, की कोलेस्ट्रॉल कमी असला पाहिजे, टोटल कोलेस्ट्रॉल कमी असला पाहिजे, एलडीएल कमी असला पाहिजे, असं कुठेच उल्लेख नाहीये. बरोबर आहे. तर त्यामुळे आपल्याला लक्ष द्यायचंय, कोलेस्ट्रॉलकडे लक्ष द्यायचंच नाही अजिबात. आपल्याला कोलेस्ट्रॉलकडे लक्ष द्यायचं नाहीये. कोलेस्ट्रॉल बद्दल आपल्याला कोलेस्ट्रॉल हा रिस्क फॅक्टर नाहीये. आता अमेरिकेने जाहीर केलेलं आहे कोलेस्ट्रॉल इज नॉट अ रिस्क फॅक्टर फॉर हार्ट डिसीज. आपल्याकडे ते पोहोचलंय का आतापर्यंत? नाही. स्टील वी आर थिंकिंग दॅट कोलेस्ट्रॉल इज कॉझिंग ऑल डॅमेज, बट ऍक्च्युअल डॅमेज इज कॉज्ड बाय ट्रायग्लिसराइड आणि हाय ट्रायग्लिसराइड अँड लो एचडीएल. एचडीएल कमी झाल्यामुळे आणि टीजी वाढल्यामुळे ऍक्च्युअली हार्टचा प्रॉब्लेम वगैरे होतो. बरोबर आहे. तर आय होप आय एम क्लिअर विथ रिस्पेक्ट टू डेफिनेशन ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम and diagnostic criteria of metabolic syndrome. Okay, now we come to one by one. बरोबर आहे. आता इथे लिहिलंय वेस्ट टू हाईट रेशिओ वर्सेस बॉडी मास इंडेक्स. वी आर ऑब्सेस विथ द वेट. आता आपल्याकडे खूप अवेअरनेस आलेला आहे. आपण म्हणतो मारे माझं वेट मला एवढं पाहिजे पण एवढं वाढलंय, सगळ्यांचं वेट वाढतंय, लक्ष दिलं नाही, नजरहटी और दुर्घटना घटी, असं आहे ते. तर आपलं वजन, आता माझं स्वतः उदाहरण घ्यायचं झालं, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते मला सगळे बोंबील म्हणत होते. बरोबर आहे. माझे वर्गमित्र मला माहित आहे, त्यांनी मला पाहिले, 11वी पासून पाहिले, ते मला बोंबील म्हणायचे, हार्पेडॉन नेरिस. ओके. नंतर मागच्या 30 वर्षामध्ये त्याची गोल झाली, गोल किंवा मोठा मासा कोणता असतो ना, तसं झाला. बरोबर आहे. मी आय पुट ऑन वेट, मी 97 किलो झालो. बरोबर आहे, झालो होतो. बरोबर आहे. तर आपण सर्वजण जे आहे वजनाला खूप महत्व देतो, बॉडी मास इंडेक्सला महत्व देतो. पण बॉडी मास इंडेक्स पेक्षाही सर्वात महत्वाचा जो क्रायटेरिया आहे तो वेस्ट टू हाईट रेशिओ. म्हणजे तुमची सेंट्रल ओबिसिटी जी आहे, जी ऍब्डॉमिनल ओबिसिटी आहे, ती सर्वात महत्वाची आहे. तुमचं बीएमआय महत्वाचं नाहीये. बीएमआय पेक्षाही जो महत्वाचा रेशिओ जो आहे, जो गुणोत्तर आहे, ते वेस्ट टू हाईट रेशिओ. बरोबर आहे. ते किती असलं पाहिजे? तुमची जी हाईट जी आहे त्याच्या एक्झॅक्टली त्याला डिवाइड करा 2नी. माझी आता 180 सेंटीमीटर हाईट आहे. 180 सेंटीमीटर इज माय हाईट. ओके. डिवायडेड बाय 2. बरोबर आहे. तर माझे किती? 90. बरोबर आहे ना. माझा 90 सेंटीमीटर माझ्या कमरेचा घेर पाहिजे. त्याचा तो जो रेशो किती आहे? 0.5. तो रेशो किती येणार? 0.5 येणार. तर 0.5 रेशिओ असला पाहिजे आपला, तर तुम्ही यू आर हेल्दी. ओके. बॉडी मास इंडेक्स मध्ये काय होतं? एखादा जिम मध्ये जाणारा माणूस आहे, त्याच्याकडे भरपूर मसल, त्याच्या बॉडीमध्ये भरपूर लीन मास आहे, त्याच्यामध्ये फॅट डिपॉझिशन अजिबात नाही. आणि त्याच्याच इक्विव्हॅलंट हाईटचा माणूस आहे जो जिम मध्ये जात नाही, त्याचं पोट सुटलेलं आहे, फॅट डिपॉझिशन आहे. दोघांचं वेट सारखं आहे, दोघांची हाईट सारखी आहे, दोघांचं वेट सारखं आहे, दोघांची हाईट सारखी आहे, दोघांचा बीएमआय सारखा आहे. पण हेल्दी कोण आहे? जो जिम मध्ये जातो, ज्याचं पोट, त्याचं कमरेचं, त्याची कमर तो प्रॉपर शेप मध्ये आहे, तो हेल्दी आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे बीएमआय, बॉडी मास इंडेक्स, इज नॉट अ गुड मेजर ऑफ युअर हेल्थ. द गुड मेजर इज वेस्ट टू हाईट रेशिओ. बरोबर आहे. त्याचा सिंपल रूल काय आहे? कीप युअर वेस्ट टू लेस दॅन हाफ ऑफ युअर हाईट. तुमची जी हाईट असेल, सेंटीमीटर मध्ये असेल, इंच मध्ये असेल, त्याच्या एक्झॅक्टली अर्धी तुमची कमरेची साईज पाहिजे. सेंटीमीटर असेल सेंटीमीटर मध्ये, इंच असेल तर इंच मध्ये. ते इथे दाखवलं हेल्दी कुठे असतं? 0.43 to 0.53. बरोबर आहे. मेन मध्ये 0.42 to 0.449, म्हणजे 0.5 पेक्षा कमी. 0.5 पेक्षा कमी असलं पाहिजे किंवा 0.5 असली पाहिजे वेस्ट टू हाईट रेशिओ. याच्या पुढे आता तुम्ही बॉडी मास इंडेक्स बघू नका, तुम्ही तुमचा काय बघाल तर वेस्ट टू हाईट रेशिओ बघा. कमरेला हे लावायची, टेप लावायची, आणि त्याचा घेर किती आहे, कमरेचा घेर किती आहे, तो सेंटीमीटर मध्ये किंवा इंच मध्ये मेजर करा. आणि तुमची हाईट तुम्हाला माहित आहे, त्यानंतर तुम्ही त्याचा काय करा, त्याचा गुणोत्तर काढा, त्याचा रेशिओ काढा. बरोबर आहे. सो दिस इज द वन क्रायटेरिया. आता याच्यामध्ये तुम्हाला मी काही ज्या रिसर्च मधल्या ज्या स्लाइड मी केलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. आता ही स्लाइड काय दाखवते? ऍब्डॉमिनल ऍडिपोसिटी इज असोसिएटेड विथ इन्क्रीज रिस्क ऑफ डायबिटीज. जशी तुमचा कमरेचा घेर बघा, वेस्ट सरकमफरन्स या ऍक्सिस वरती वेस्ट सरकमफरन्स आहे इंच मध्ये, आणि इकडे रिलेटिव्ह रिस्क आहे.
एका ऍक्सिस वरती रिलेटिव्ह रिस्क आहे, दुसऱ्या ऍक्सिस वरती वेस्ट सर्कम्फरन्सेस आहे. डायरेक्ट कोरिलेशन, यू कॅन सी स्ट्रेट लाईन पासिंग टू द ओरिजिन. एवढं तर सायन्स तुम्ही आपण आपल्या वर्गामध्ये केलेलंच आहे, बरोबर आहे. स्ट्रेट लाईन पासिंग टू द ओरिजिन. प्रत्येक जशी वेस्ट लाईन वाढत गेली इंचमध्ये, तशी रिलेटिव्ह रिस्क कसली डायबिटीजची वाढत गेलेली आहे. दिस हॅज कम फ्रॉम द रिसर्च पेपर, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या कमरेचं माप कमी ठेवणं हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. तर यामध्ये तुम्ही बघा इकडे, ज्यांची कमरेचं माप कमी आहे त्यांना डायबिटीजचं प्रमाण कमी आहे, ज्यांची वाढली आहे त्यांच्यामध्ये डायबिटीजचं प्रमाण जास्त आहे. ओके. दुसरी, ऍब्डॉमिनल ऍडोबेसिटी इज असोसिएटेड विथ द इन्क्रीज रिस्क ऑफ सीबी इव्हेंट. सीबी म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर इव्हेंट. ऍब्डॉमिनल ऍडिपोसिटी म्हणजे सेंट्रल ओबेसिटी इज असोसिएटेड विथ इन्क्रीज रिस्क ऑफ सीबी इव्हेंट्स. म्हणजे इथे सीबीडी डेथ, एका याच्या सीबीडी कार्डिओव्हास्क्युलर डेथ, एका ठिकाणी मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन डेथ आणि ऑल कॉज डेथ. या तिन्ही प्रकारच्या डेथमध्ये मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असेल किंवा कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असेल, हे डेथ आहेत. ज्याच्यामध्ये हे जे ग्राफ दिले आहेत रिलेटिव्ह, त्या प्रत्येकामध्ये काय दिलंय, ग्रीन कलर तुमच्या वेस्टच्या सर्कम्फरन्स कमी आहे, जो येलो कलरचा ग्राफ दिसतो त्यामध्ये मीडियम आहे, आणि जो ब्ल्यू कलरचा ग्राफ दिसतो, जे तीन बार दाखवलेत, तो जो बार दाखवलाय त्याच्यामध्ये वेस्ट सर्कम्फरन्स हाय जास्त आहे, बरोबर आहे. म्हणजे तो त्याचं पोट सुटलेलं आहे. त्या कुठल्याही लेट द कॉज ऑफ डेथ बी एनिथिंग, बट it is more in the people who are obese and who have developed the abdominal obesity. म्हणजे ऑल कॉज डेथ असेल किंवा कार्डिओव्हास्क्युलर डेथ असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या वेस्टचा सर्कम्फरन्स तुम्हाला कमी ठेवायला हवा. ओके. नेक्स्ट. ओके. तुम्हाला याच्याबद्दल मी सांगितलं की तुम्हाला इन्शुलिन सेन्सिटिव्ह म्हणजे काय, बरोबर आहे. काय कशाला म्हणायचं इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी? तर तुम्ही तुमच्या रक्तातली साखर जी आहे, ग्लुकोज, फास्टिंग ग्लुकोज आणि फास्टिंग इन्शुलिन, हे मेजर करायचं याच्यामध्ये. आपल्याकडे दिगंबर आता याच्यामध्ये आहे, दिगंबर पॅथॉलॉजिस्ट आहे, बरोबर आहे. तो मेट्रोपॉलिसमध्ये तो मेट्रोपॉलिस लॅबचा तो हे आहे, बरोबर आहे. तर त्याच्या लॅबमध्ये हे सगळं होतं, बरोबर आहे. तर तुम्ही त्या दिगंबरला किंवा आपल्या तुमच्या जो मेट्रोपॉलिस लॅबोरेटरी जिथे कुठे असेल तिथे तुम्ही जाऊन तुम्ही त्या माणसाला बोलवायचं, घरपर्यंत येतात ते आपल्या, आणि आपलं सकाळचं फास्टिंग जे ब्लड आहे ते त्यांना द्यायचं आणि सांगायचं काय की माझं फास्टिंग ग्लुकोज किती आहे आणि फास्टिंग इन्शुलिन किती आहे हे मला याचा रिपोर्ट दे, बरोबर आहे. आता तुमचे 3 प्रकारचे रिडिंग येऊ शकतात. जर त्यांचा जो रेशिओ जो आहे तो तुम्हाला आता कॅल्क्युलेट करायची गरज नसते, कारण तो आपल्याला इंटरनेटवर कॅल्क्युलेट करता येतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला नाही येत, तर मग तुम्ही फोन करा, मला रिपोर्ट सेंड करा. यू सेंड द रिपोर्ट टू मी, आय विल कॅल्क्युलेट फॉर यू, बरोबर आहे. जर तुमचा आता हा रेशिओ जर 1 असेल, इफ युअर होमा IR दॅट इज होमिओस्टॅटिक इन्शुलिन रेजिस्टन्स, हा रेशिओ, हा गुणोत्तर जर 1 असेल, दॅट इज इक्विव्हॅलेंट टू इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. तुम्हाला ज्याला इन्शुलिन संवेदनशीलता म्हणतात, त्याची रेंज पण दिलेली आहे 0.5 to 1.4. याच्यामध्ये आपली इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यावर जर गेला 1.4 ते 1.9, अबव 1.9, देन यू आर स्टार्टेड डेव्हलपिंग द इन्शुलिन रेजिस्टन्स, अर्ली स्टेजेस ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स, बरोबर आहे. हा रेशिओ द मोमेंट इट गोज 1.9 and above, but below 2.9 it is the early sign of insulin resistance, बरोबर आहे. तर दिस इज द प्लेस वेअर यू कॅन टेक द रिव्हर्स, यू कॅन ब्रिंग इट टू नॉर्मल. तुमचं जर इथे असेल 1.9 2.9 पर्यंत जर गेलं असेल, तर तुम्ही ते रिव्हर्स आणू शकता, पुन्हा नॉर्मल होऊ शकता विदाउट टेकिंग द मेडिसिन्स. आणि अबाउट 2.9 जर गेला, 2.9च्या इंडिकेट सिग्निफिकंट इन्शुलिन रेजिस्टन्स, आणि ह्या स्टेजला तुम्ही कायमस्वरूपी काही वर्ष राहिलात, तर तुम्हाला डायबिटीज 100% होणार, बरोबर आहे. म्हणजे त्याबद्दल काहीच म्हणजे वादच नाही की डायबिटीज होणार नाही. आणि डायबिटीज झाला की बाकी सगळे आजार, डायबिटीज दलदल आहे. डायबिटीज हा सर्वात वाईट आजार आहे, सर्वात वाईट आजार मी म्हणाल तर डायबिटीज आहे. हायपर टेन्शन वाढणार, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होणार, अल्झायमर होणार, कॅन्सर होऊ शकतं, काय पण होऊ शकतं. तर त्यामुळे हा जो रेशिओ जो आहे, हा तुम्ही 2.9 पर्यंत वर जाणार नाही, 3 वर जाणार नाही, 4 वर जाणार नाही, ह्याच्याबद्दल तुम्ही जागरूक असलं पाहिजे, बरोबर आहे. तर तुम्ही हे अतिशय महत्वाचं आहे, होमोस्टॅटिक इन्शुलिन रेजिस्टन्स. याच्यामध्ये गुणोत्तर कसलं आहे, फास्टिंग ग्लुकोज आणि फास्टिंग इन्शुलिन, बरोबर आहे. त्याचे फॉर्म्युला पण मी दिलेला आहे, ते तुम्हाला काय करायची गरज नाही. रेडीमेड फॉर्म्युला, रेडीमेड यू जस्ट प्रोव्हाइड द व्हॅल्यूज अँड इट इज कॅल्क्युलेटेड फॉर यू. ओके. ओके. आता इन्शुलिनचा आणि लिपिड प्रोफाईलचा काय संबंध आहे? हायपर इन्शुलिन वॉज नॉट रिलेटेड विथ इन्क्रीज LDL और टोटल कोलेस्ट्रॉल. टोटल कोलेस्ट्रॉल आणि LDL याच्याशी काही संबंध नाही हायपर इन्शुलिनचा, बरोबर. इन्शुलिनचं प्रमाण वाढलं किंवा इन्शुलिन रेसिस्टन्स वाढलं, त्यांनी
कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल किंवा एलडीएल जे वाईट बॅड कोलेस्ट्रॉल त्याच्याशी काही संबंध नाही, त्याचं काही होत नाही, वाढत पण नाही किंवा कमी पण होत नाही. पण जर इन्शुलिन जर फास्टिंग इन्शुलिन जर वाढत राहिलं, इन्शुलिनची लेवल वाढली म्हणजे हायपर इन्शुलिन झाला किंवा त्याला इन्शुलिन झाला, तर त्याचा परिणाम नक्की परिणाम काय होतो, तुमचं एचडीएल कमी होतं, 40 पेक्षा कमी होतं. 40 पेक्षा कमी होणं म्हणजे घातक, 40 पेक्षा कमी झालं म्हणजे घातक. ते 50 पर्यंत गेलं पाहिजे हो, 50च्या वर झालं पाहिजे. तर तुम्हाला त्या बिकॉज इट इज गुड कोलेस्ट्रॉल, सो इट डिक्रीजेस द एचडीएल कोलेस्ट्रॉल अँड इन्क्रीज द ट्रायग्लिसराईड. ब्लड मध्ये टीजी ट्रायग्लिसराईड वाढतो. तर हे टीजी वाढलं आणि एचडीएल कमी झाला तर तो रेशिओ पण खराब होणार, बरोबर आहे ना. त्यामुळे तुम्ही फास्टिंग इन्शुलिन जे आहे हे तुमचं लेवलमध्ये पाहिजे. त्याची रेंज साधारणपणे 0 to 24 or 25 असते, बरोबर आहे. फास्टिंग इन्शुलिनची जी काय जी काय रेंज आहे ती 0 to 25 असते. तर ती तुम्ही प्रयत्नपूर्वक 10च्या खाली, 7-8च्या खाली आणली पाहिजे, तिथे राहिलं पाहिजे तुम्ही, किंवा त्याच्यापेक्षा कमी आणले तर जेवढं कमी आहे तेवढं चांगलं, बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. त्याने दुसरा रेशिओ जो आहे दॅट इज टीजी एचडीएल रेशिओ, यांचं गुणोत्तर प्रमाण. टीजी आणि एचडीएल, टीजी म्हणजे ट्रायग्लिसराईड, दुसरा आहे एचडीएल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल, यांचं गुणोत्तरी प्रमाण. ह्या रेशिओ बद्दल मला आश्चर्य वाटलं मी जेव्हा रिसर्च करत होतो की याच्याबद्दल कुठेही वाच्यता झालेली नाही भारतामध्ये किंवा कुठेच नाहीये. कारण आपल्या कुठल्याही डॉक्टरकडे तुम्ही जर डायबेटिसकडे गेलात किंवा तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे गेलात तर ही नेव्हर गिव्ह एम्फेसिस टू दिस रेशिओ, बरोबर आहे. टीजी एचडीएल रेशिओ, ट्रायग्लिसराईडचं एचडीएलचे असलेलं प्रमाण. तर हे याची पण एक ऑप्टिमल रेंज आहे ज्याला आपण इन्शुलिन सेन्सिटिव्ह म्हणून म्हणता येईल. काय 0.5 to 1.9. म्हणजे तुमचं टीजी कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मिलीग्राम पर डेसिलिटर आणि एचडीएल कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण मिलीग्राम पर डेसिलिटर. ह्या दोघांचा जो रेशिओ आहे, ह्या दोघांचं गुणोत्तर प्रमाण आहे ते 0.5 to 1.9 आणि आयडियली 1 जर असेल दॅट मीन्स यू आर इन्शुलिन सेन्सिटिव्ह. आणि ते जर वर गेलं, 2च्या वर गेलं, 2 आणि 3च्या गेलं, देन इट बिकम अ इनिशियल, यू कॅन से अर्ली इन्शुलिन रेजिस्टन्स. बट इफ इट गोज बियॉन्ड 3, then it is a significant insulin resistance. So it indicates what? Heart disease and stroke risk. Heart disease and stroke risk is found at the ratio above 3. So you have to be alert that your ratio doesn't go beyond 3. At least it remains below 2. 2 पर्यंत मॅक्झिमम तुम्ही ठेवायचा त्याला प्रयत्न करा. TG HDL ratio. I'm banking more in my entire presentation on 2 ratios. मी माझ्या मित्रांना, हॉस्टेलच्या मित्रांना, माझ्या TYBSCच्या ग्रुपवरती सुद्धा आणि माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा मी लोकांना सांगतोय की तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये मला तुमचे रिपोर्ट पाठवा. काय पाठवा? तुमचे ग्लुकोज आणि ग्लुकोजमध्ये फास्टिंग इन्शुलिन, फास्टिंग ग्लुकोज आणि HbA1c आणि लिपिड प्रोफाईल हे पाठवा. कारण त्यामध्ये तुम्हाला हे रेशिओ कॅल्क्युलेट केलेले नाही आहेत. मी कॅल्क्युलेट करणार तुम्हाला आणि सांगणार तुमची रिस्क काय आहे, वेअर यू स्टँड. तर त्यातल्या बरेच मित्रांनी मला मी जे अपील केलं होतं त्याला साथ दिली आणि त्यांनी मला रिपोर्ट शेअर केले. मी त्यांच्याशी पर्सनल लेवलला बोललो आणि त्यांच्याशी मी अशा प्रकारे म्हणजे प्रेझेंटेशनच्या अगोदर सुद्धा मला लोकांनी रिस्पॉन्ड दिला, माझ्या मित्रांनी रिस्पॉन्ड दिलेला आहे. कारण आय केअर फॉर यू. मला नॉलेज आहे, माझ्याकडे मी आता हे अभ्यास करून मला माहिती आहे, याच्याबद्दल इग्नोरन्स आहे, बरोबर आहे. तर हे 2 रेशिओ फार महत्वाचे आहेत. ओके, आता पुढच्या ज्या स्लाइड आहे हे मी वाचून दाखवणार नाही, हे सगळ्या अकॅडमिक स्लाइड आहेत, बरोबर आहेत. हे जस्ट टू एम्फेसिस की टीजी एचडी रेशिओ किती इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल सगळं रिसर्च मधून आलेली माहिती आहे. आता हे वाचण्यामध्ये तुम्हाला फक्त मला एम्फेसिस करायचं आहे की टीजी एचडीएल रेशिओ विच इज इग्नोर्ड इन इंडिया, कुठल्याही पॅथॉलॉजी लॅब मध्ये होत नाही. दिगंबर पण तिथे बसलेला आहे. टीजी एचडीएल रेशिओ तुमच्या रिपोर्टमध्ये का नाही असं मी त्याला प्रश्न करतो. टीजी एचडीएल रेशिओ का नाही आहे? तुमच्याकडे टोटल कोलेस्ट्रॉल आणि त्याला एचडीएल रेशिओ, एलडीएल एचडीएल रेशिओ आहे, पण टीजी एचडीएल रेशिओ का नाही आहे? मग ते रेशिओचं किती महत्व आहे हे ह्या स्लाइड ज्या आहेत त्या तुम्हाला एम्फेसिस करतात की हाऊ इट इज इम्पॉर्टंट, बिकॉज आय हॅव रेफर्ड ऑल दिस रिसर्च पेपर and they have mentioned that it is very very important. बरोबर आहे. आता I will halt here and again explain you this graph. Okay, आता TG HDL रेशिओ and relative risk of heart attack. TG HDL रेशिओ and relative risk of heart attack. जर तुमचा जर रेशिओ 4 असेल, TG HDL रेशिओ, जर म्हटलं तुम्हाला TG जर वाढला तर HDL कमी होतो. इनव्हर्स रिलेशनशिप आहे, दोन्ही एकाच वेळेस साईड दोन्ही वाढणार नाहीत, कधीही लक्षात ठेवा. TG जर रक्तात, ट्रायग्लिसराईड जर रक्तात वाढलं तर एचडीएल हमेशा नंतर कधीही कमीच होणार आणि टीजी जर कमी झालं तर एचडीएल वाढणार. त्यांच्यामध्ये असं विरुद्ध नातं आहे, म्हणजे अँटी
ते एकमेकांच्या विरुद्ध असं आहेत. डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल, वी कॅन से इन्व्हर्सली प्रपोर्शनल. इफ टीजी इन्क्रीजेस एसडीएल डिक्रीजेस, वी से इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. बरोबर आहे. आता हे तुमचा रेशिओ जो आहे तो बघा कुठे, ज्याचा रेशिओ 1 आहे आयडियल व्हॅल्यू, बरोबर आहे, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. जर तो 4 टाइम जर 4 जर गेला, रेशिओ जर 4 गेला, तर तुम्ही यू हॅव गॉट 16 टाइम्स मोर रिस्क ऑफ हार्ट अटॅक. You have got 16 times more risk of heart attack if you have got TG-HDL ratio very high. Okay. Now this graph what it shows की तुम्ही नॉर्मल वेट आहेत, ओव्हरवेट आणि ओबेसिटी, बरोबर आहे. पण तुमचा जो पाठीमागचे जे ग्राफ आहे, तुमचा एचडीएल रेशो, तुमचा TG-HDL रेशो हा हाय, सगळ्यामध्ये हाय. म्हणजे तुमचे नॉर्मल वेट आहात, तुमचं वेट एकदम आयडियल आहे. तुम्ही स्वतःला समजता तुम्ही हेल्दी आहात, जग पण तुम्हाला समजतं तुम्ही हेल्दी आहात, बरोबर आहे. आणि इकडे ओबेसिटी तर आहेच. ओबेसिटी म्हणजे ते म्हणजे पोट सुटलेलं आहे, डेली आवाज वजन वाढलेलं आहे. पण काय झालेलं आहे, तिन्ही म्हणजे ओव्हरवेट, नॉर्मल वेट आणि ओबेसिटी, ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये त्यांचे TG-HDL रेशिओ जे आहे, ट्रायग्लिसराईड एचडीएल रेशिओ, ते इलिव्हेट झालेत. किती गेलेत? 4च्या वर गेलेले आहेत. तर 4च्या वर जर गेले असतील तर तुम्ही तुमचं वजन कमी आहे, तुमचा पोटाचा घेर कमी आहे, तुम्हाला हार्ट डिसीज पासून वाचवू शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमचा जरी वजन कमी असलं तरी TG रेशिओला तुम्हाला मेंटेन करावा लागेल. इन्शुलिनचं सेन्सिटिव्हिटी मेंटेन करणं, दिस इज ऑलमोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर आहे. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी मेंटेन केल्याशिवाय तुम्हाला हा रेशिओ खालच्या लेवलला आणता येणार नाही, तो वाढेल, बरोबर आहे. ओके. नाव इथे ह्या स्लाइड मध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीचा काय परिणाम आहे, म्हणजे आपण व्यायाम करायला पाहिजे की नाही, काय 100% व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठले करायला पाहिजे? आपल्या शरीराच्या आपल्या वयानुसार, रिस्पेक्टिंग युअर एज, रिस्पेक्टिंग युअर बॉडी फिगर. डोंट गो अँड स्टार्ट डुईंग हेवी एक्सरसाइज इन द जिम, यू मे प्रोबेबली डाय देअर ओनली, बरोबर आहे. डायरेक्ट तुम्ही म्हणालात नाही आता मी जिम जातो आणि मी आता, अरे करू नका. तुमचं वय बघा, तुमचं शरीराचे हे बघा. तुम्ही वॉकिंग सारखे, कार्डिओ, थोडेसं मॉडरेट एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी करा. तर तुम्हाला दिसतं इथे जे मॉडरेट एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी करणारे जे लोक होते, मॉडरेट, त्यांच्यामध्ये ही रिस्क कमी होते. तुम्ही जर फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला असाल, मॉडरेट एक्सरसाइज करत असाल, सूर्यनमस्कार करत असाल, कुठले तरी फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह असेल, तर ही जी रिस्क आहे, जी TG रेशिओमुळे वाढलेली आहे, TG-HDL रेशिओ वाढलेली आहे, ती रेशिओ आपल्याला अर्धी करता येते, बरोबर आहे. हे त्या रेशिओ. आता दिस इज ऑल्सो सेम थिंग की तुमचा सर्वायवलशिप वाढते वेन यू हॅव TG रेशिओ लेस अँड युअर सर्वायवलशिप डिक्रीजेस when your TG-HDL ratio is high. I am just emphasizing, मी तुम्हाला ह्या गोष्टीवर एम्फॅसिस करतोय. आय एम प्रेझेंटिंग माय प्रेझेंटेशन, गिव्हिंग माय स्लाइड टू एम्फॅसिस की TG-HDL रेशिओ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज बिंग रिसर्च वर्ल्ड वाईड. सगळ्या ठिकाणी जो रिसर्च केला गेलेला आहे, आपल्याकडेच मात्र याच्याबद्दल अंधार आहे, बरोबर आहे. ऑल दिस ग्राफ्स आर टेलिंग यू द सेम. ओके. आता बायोकेमिस्ट्री ऑफ इन्सुलिन बद्दल मला वाटत नाही मी बोलावं. टाइम बघतो मी, 6:55 झालेले आहेत. तर बायोकेमिस्ट्री ऑफ इन्सुलिन हा महत्वाचा मुद्दा नाही आहे, मी नाही बोलणार याच्याबद्दल. ओके. आय विल जस्ट स्किप द स्लाइड्स, कारण हे दिस इज ऑल अकॅडमिक पार्ट आहे. त्यामुळे अकॅडमिक पार्ट बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आपला ग्रुप हा सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यामुळे मी हे स्लाइड हे करतो. बरं, इथे थोडासा मी घेतो वेळ. हे दोन सायंटिस्ट जे आहेत, हे चार्ल्स बेस्ट आणि फेडरिक बँटिंग अँड चार्ल्स बेस्ट यांनी 27 जुलै 1921 या दिवशी इन्शुलिनचा काय रोल आहे, फिजिओलॉजिकल रोल काय आहे, आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे, हे शोधून काढलं. त्यांनी काय केलं, डॉग आहे ना, कुत्रा त्या दिसतो फोटोमध्ये, त्या कुत्र्याचं स्वादुपिंड काढलं बाहेर. आज स्वादुपिंड काढल्यामुळे तो कुत्रा डायबेटिक झाला, बरोबर आहे. मग त्या डायबिटीसचं त्यांनी एक्स्ट्रॅक्ट बनवलं, त्यातून ते जे हार्मोनल एक्स्ट्रॅक्ट होतं त्याला इंजेक्ट केलं, बरोबर आहे. तर दॅट बिकॉज इट हॅड इंसुलिन, त्यांनी त्याचं डायबिटीस किंवा त्याची ब्लड शुगर लेवल मेंटेन केली. म्हणजे हे सुरुवातीला जगाला माहितीच नव्हतं. 27 जुलै 1921 पर्यंत लोकांना माहित नव्हतं इन्सुलिनचा काय रोल आहे, शरीरामध्ये काय रोल आहे. 27 जुलैला हे माहित पडलं. ह्या दोघांनी ते शोधून काढलं, कुत्र्यामध्ये त्यांनी ते प्रयोग केले आणि त्यांना 1923 साली नोबेल प्राइज मिळालेला आहे या चार्ल्स बेस्ट आणि फेडरिक बेंटिंगला. आता यातला फेडरिक बेंटिंग हा कॅनेडियन आहे आणि त्याचा वाढदिवस 14 नोव्हेंबरला असतो. तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे सेलिब्रेट करते, टू ऑनर हिज बर्थडे, टू ऑनर हिम, टू कमेमोरेट हिज बर्थडे. 14 November each year is celebrated all over world as a World Diabetes Day. Okay.
नंतर हे पण महाशय महत्वाचे आहेत, पण मी जास्ती वेळ घेणार नाही याच्यामध्ये. फेडरिक, नाही, लेट्स मूव्ह फर्दर. ओके ओके. ह्या स्लाइड मी का हे केल्या, कारण त्या प्युअरली अकॅडमिक आहेत, त्यामध्ये खूप वेळ जाईल. आता महत्वाचा मुद्दा आहे, हाय कार्ब लो फॅट डाएट, डज इट नर्चर इन्सुलिन रेजिस्टन्स? हाय कार्ब लो फॅट डाएट, SCLF. फूड आपला जो आपण आपलं अन्न जे आपण खातो ते पिरॅमिड सारखं आहे, बरोबर आहे. पिरॅमिड असतो, पिरॅमिड म्हणजे त्रिकोणी असतो, बरोबर आहे. तर खालचा पार्ट जो आहे तो बेस, त्याच्यानंतर आपण वर जातो, निमुळता होत जातो, बरोबर आहे. पिरॅमिड किंवा त्रिकोण तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. तर तो कसा आहे आणि त्यामुळे आपल्याकडे हा इन्शुलिनचा हे प्रॉब्लेम सुरू झालाय का, बरोबर आहे. तर याच्याबद्दल पण मला वाटत नाही मी असे बोलावं, नाही बोलत मी, कारण मला ऑलरेडी 1 तास झालाय, 1 तास पाऊण तास झालेला आहे, बरोबर आहे. हा, तर हे अमेरिकेमध्ये US प्रेसिडेंट होते आयसनहोवर 1955 साली. तर त्यांना हार्ट अटॅक आला होता, बरोबर आहे. तर त्यानंतर हे जे ग्रस्त आहेत ॲन्सेल कीज यांनी काही रिसर्च केला, 7 देशांचा रिसर्च केला आणि त्यांनी ते पब्लिश केलं. आणि त्यांनी काय केलं की डिक्लेअर्ड थ्रू हिज रिसर्च की हार्ट अटॅक जो आहे हा कोलेस्ट्रॉलमुळे होतो, बरोबर आहे. कोलेस्ट्रॉलमुळे होतो, ॲनिमल फॅट खाऊ नका असं म्हणणं त्याचं, बरोबर आहे, ॲन्सेल कीजचं. आणि त्यांनी ते सांगितलं, आणि त्यामुळे त्यानुसार डायबेटरी गाईडलाईन जी अमेरिकेची बनली की ॲनिमल कोण येणारे जे फॅट आहे ते खायचं नाही, मटन, मांस, चिकन, बीफ वगैरे खायचं नाही, त्यामुळे हार्ट अटॅक होतो, कारण शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतो. तर त्याच्याऐवजी व्हेजिटेबल्स कोण आणणारे जे ऑइल्स आहेत ते खा, असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. तर ते फॉलो केलं गेलं आता एवढ्या वर्षापासून, म्हणजे आता जवळजवळ 1960 पासून, 1960 ते 2021 वी आर फॉलोइंग द गाईडलाईन गिवन बाय ॲन्सेल कीज, बरोबर आहे. त्यांनी सांगितलं की डाएटमध्ये फॅट कमी असलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेट जास्त असले पाहिजेत, बरोबर आहे. तर आपला जो फूड पिरामिड जो बनलेला आहे तो कसा आहे, हाय कार्बोहायड्रेट्स, मॉडरेट प्रोटीन्स अँड लो फॅट, असा तो पिरामिड आहे, जो आपल्या सध्या आपण सर्वजण ते आपल्या घरामध्ये आहे. आपल्या घरामध्ये आपण सर्व चपात्या, गव्हाची चपाती, भाकरी, भात हे जास्त प्रमाणात खातो, ताटभर खातो. त्यावर मग प्रोटीन असतात किंवा त्यावर भाज्या असतात किंवा त्यावर तेल जे असतं. त्यामुळे हा जो पिरामिड आहे हा तुम्हाला लक्षात लगेच येईल तुमच्या, की आपल्या कार्बोहायड्रेट, पिष्टमय पदार्थ आपल्या आहारात जास्त आहेत, बरोबर आहेत. आणि नंतर प्रथिनं आहेत, डाळीतून येतात, जे आपले अॅनिमल सोर्सेस आहेत, फिश आहे, चिकन आहे, मटन आहे, किंवा तुमचं पनीर आहे, दुधापासून येतात, यातून प्रोटीन्स येतात. आणि मग आपण तेल वापरतो, शुद्ध घी वापरतो, बटर वापरतो, यातून आपल्याला फॅट मिळतात. तर हे अशा आपण ते कमी प्रमाणात खातो, घाबरतो खायला, आपण ते कमी खातो, कमी प्रमाणात खातो, बिकॉज वी फील दॅट हे जर असते खाल्लं तर कोलेस्ट्रॉल वाढेल, बरोबर आहे ना. कोलेस्ट्रॉल वाढेल ह्या भीतीने आपण काय करतो, फॅट कमी खातो, बरोबर आहे. प्रोटीन तर आपण मॉडरेट अमाऊंट मध्ये खातो, बरोबर आहे, आणि कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात खातो. तर हा जो फूड पिरामिड आहे, ह्या फूड पिरामिडमुळे हार्ट म्हणजे हार्ट फ्रेंडली आहे का? कारण याचं म्हणणं असं होतं, ॲन्सेल कीजचं म्हणणं असं होतं, त्यांनी जे रिसर्च केला होता की तुम्ही अशा प्रकारचा फूड पिरामिड ठेवा, तुम्ही अॅनिमल फॅट खाऊ नका, बरोबर आहे. तर त्यांनी असं म्हटलं आणि लोकांनी ऐकलं. अमेरिकेमध्ये तो तशा प्रकारची गाईडलाईन बनली आणि ती पूर्ण जगभर गेली. आपल्याकडे सध्या तेच आपण करतोय, बरोबर आहे. पण व्हॉट हॅज हॅपन्ड, डायबिटीज अँड ओबेसिटी द कंटिन्युइंग एपिडेमिक. मागचे 10 वर्षाचा अभ्यास जर केला, 90 ते 2000 आपण जो डाएट फॉलो करतोय, मागच्या 10 वर्षाचा अभ्यास आहे, तर डायबिटीज पण वाढलेला आहे त्या आहारामुळे, आणि तुमचा ओबेसिटी पण वाढलेली आहे. जो डाएट तुम्ही खाताय त्याच्यामुळे डायबिटीज पण वाढतोय आणि ओबेसिटी पण वाढतोय, बरोबर. आपण पुढच्या स्लाइडमध्ये हा पॉईंट मी क्लिअर करणार. ओके. आता ह्याच्यामध्ये 1972 ते 2014, 1972 ते 2014 एवढा मोठा पिरियड आहे. ह्या पिरियडमध्ये चिल्ड्रन आणि यंग इंडिव्हिज्युअल मध्ये काय वाढलेली आहे, ओबेसिटी बघा किती वाढलेली आहे. निळ्या रंगाचे जे डॉट्स दिसत आहेत ते आहेत ऍडल्टची, ज्यांचे 20 ते 74 वर्षांचं वय आहे. हे ओबेसिटीचं प्रमाण असं वाढत गेलंय बघा. 72 पासून 2014 पर्यंत ते असं वाढत गेलंय, बिकॉज वी आर फॉलोइंग द डाएट. जी डाएट आपण बघितलं, जे हाय कार्बोहायड्रेट लो फॅट डाएट, दिस इज फॉलोड अँड दिस इज इनक्रीज. सेम थिंग हॅपन विथ चिल्ड्रन, यंग इंडिव्हिज्युअल्स ज्यांचं वय 2 ते 19 वर्षापर्यंत आहे, त्यांच्यामध्ये पण ओबेसिटी प्रमाण जे आहे ते वाढत गेलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे पिरियड बघा किती मोठा आहे, 74 ते 2014.
72-2014 बरोबर आहे. डायबिटीज अँड ओबेसिटी ग्लोबल बर्डन ऑफ ट्विन हेल्थ इश्यूज 1980 ते 2000 त्यांनी आता प्रोजेक्शन केले 2045 सालापर्यंत बरोबर. 1980 आता आपण 2020 मध्ये आहोत बरोबर आहे. 2020 मध्ये आपण आहोत आणि एम आय ऑडिबल? हॅलो, एम आय ऑडिबल? हा, आणि पॉवर पॉईंट दिसते ना, पीपीटी दिसते ना? हा, ओके. तर तुम्ही आता बघा ह्यामध्ये 1980 नंतर 2020 आणि 2045 प्रोजेक्शन आहे, फ्युचर प्रोजेक्शन. बाय दॅट टाइम प्रोबॅबली वी मे नॉट बी देअर, पण आपली नेक्स्ट जनरेशन, आपली मुलं, आपली नातवंड. तर हे जे ओबेसिटीचं प्रमाण आहे ते प्रोजेक्शन केलेलं आहे. आता आपण 80 पासून तर स्टीप वाढ झालेली आहे. 80 पासून ते 2020 पर्यंत वाढलेलीच आहे डायबिटीज अँड ओबेसिटी. पुढे सुद्धा वाढणार आहे बरोबर आहे, पुढे सुद्धा वाढणार आहे. ओके, हा, इथे बघा प्रोजेक्टेड वर्ल्ड वाईड पेनिट्रेशन ऑफ डायबिटीज फ्रॉम 2017 टू 2045. ना एका ठिकाणी रेड एरो दाखवला मी. रेड एरो मध्ये तुम्ही बघाल तो कुठला साऊथ ईस्ट एशिया, म्हणजे आपल्याला वर्ल्डची काय जगाची काही पडलेली नाही. आपला भारत कुठे आहे बघा. भारत इज इंडिया इज अ पार्ट ऑफ साऊथ ईस्ट एशिया बरोबर आहे. इंडिया साऊथ, तर तिथे किती प्रमाणात वाढणार आहे? 17 पासून 2045 पर्यंत डायबिटीजचं जे प्रमाण आहे ते 84% वाढणार आहे. म्हणजे 100 माणसांमध्ये 84 लोकांना डायबिटीज आहे होणार आहे. आता हे माझं म्हणणं नाही आहे, दिस इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी सर्वे केलेलं आहे. त्यांचं हे प्रोजेक्शन आहे की 100 माणसांमध्ये 84 माणसांना डायबिटीज असणार आहे. 14 लोक मग त्यामध्ये नॉन डायबेटिक असतील. का हो नक्की माहित नाही होईल की नाही होईल, पण दिस इज प्रोजेक्शन. ओके, नाउ सेम थिंग यू कॅन सी 2017 मध्ये किती आहे? 26%. आपल्या इंडियामध्ये, इंडिया किंवा साऊथ ईस्ट एशिया जी आहे तिथे सध्या प्रमाण किती आहे? 26 लोक आहेत डायबिटीज. 100 लोकांमध्ये 26 लोकांना डायबिटीज आहे. 2017 मध्ये 26 लोकांना ते 30 लोकांना डायबिटीज आहे 100 लोकांमध्ये. ते 2045 मध्ये किती लोकांना होणार आहे? 84% लोकांना होणार आहे बरोबर आहे. सो दिस इज व्हेरी फ्राइटनिंग सिनेरियो. ओके, ओके. सुधाकर, shall I कंटिन्यू दिस और एस्केप दिस? नाही, हा कंटिन्यू कर, हा महत्वाचा आहे, ऍक्च्युअली युजेबल आहे. हा, ओके. हा, तर ऑइल अँड फॅट विच वन इज बेटर, याच्याबद्दल एवढा गैरसमज आहे, एवढा अंधश्रद्धा आहे की तुम्ही कुठलं ऑइल खायचं आहे, कुठलं ऑइल आपण एवढं फक्त नक्की करतो चरबी खात नाही. अंड जर खाणार असाल तर अंड्यामधला पिवळा बलक खात नाही बरोबर आहे. म्हणजे अॅनिमल कडून येणारे जे फॅट आहे ते किती घातक आहे, कारण कोलेस्ट्रॉल वाढवतं, म्हणून आपण त्याबद्दल सजग असतो. आणि जे वनस्पतीकडून आलेले जे हे आहे, जे फॅट आहे त्यावर लिहिलेलं पण असतं फॅट कोलेस्ट्रॉल फ्री. आता हा चक्क मूर्खपणा आहे. वनस्पतीमध्ये कोलेस्ट्रॉल नसतंच, तर कोलेस्ट्रॉल फ्रीच असणार आहे. पण हे आपल्याकडे आपल्या त्या लेबलमध्ये लिहिलं जातं आणि आपण खूप खुश होतो, बघतो अरे दिस प्रॉडक्ट इज कोलेस्ट्रॉल फ्री. जर ते प्लांट बेस्ड असेल तर इट हॅज टू बी कोलेस्ट्रॉल फ्री. कोलेस्ट्रॉल इज नॉट फाउंड इन प्लांट, इट इज फाउंड ओनली इन एनिमल्स बरोबर आहे. तर प्लांट कडून येणारा जे काय प्रॉडक्ट आहे ते नेहमीच तुमचं कोलेस्ट्रॉल फ्री असणार आहे. ते कशाला लिहायची गरज आहे, पण लिहितात आपल्याला फसवण्यासाठी बरोबर आहे. आणि आपण म्हणतो की जे सोयाबीन, आपले जे ऑइल आहेत, सनफ्लॉवर ऑइल, जेवढे आपण ऑइल खातो ते हेल्दी आहेत बरोबर आहे. तर ते हेल्दी नाहीत बरोबर आहे. ऍक्च्युली आताचा रिसर्च असं म्हणतो की जे अॅनिमलचे फॅट आहे, चरबी बरोबर आहे, मटणामध्ये चरबी, आपण चरबी काढून घरी आणलं तर बायको चरबी काढून टाकते, फेकून देते बरोबर. चरबी काय आणली एवढी, आरडाओरड घरात होते मटण खात असाल तर. कशामध्ये? तर फॅटी फिश. तर हे जे अॅनिमल बेस्ड जे सॅच्युरेटेड फॅट जे आहे बरोबर आहे, जे जमतं, दॅट इज नाऊ कन्सिडर्ड ॲज द बेस्ट फॅट. मी बायोकेमिस्ट्री शिकवतो मुलांना मागच्या 30 वर्षापासून, 28 वर्षापासून. तर मी असंच लोकांना शिकवत होतो. पुस्तकात कारण ते लिहिलं गेलेलं आहे की सॅच्युरेटेड फॅट जे अॅनिमल बेस्ड फॅट आहे दॅट इज नॉट गुड फॉर यू, इट हॅज लॉट ऑफ कोलेस्ट्रॉल आणि इट मे रिझल्ट इन हार्ट डिसीज. अशा प्रकारे मी आतापर्यंत शिकवत होतो बरोबर आहे. कारण पुस्तकात अशीच माहिती लिहिली गेलेली आहे, जे बायोकेमिस्ट्री टेक्स्टबुक आहेत तसे. पण आताच्या नवा रिसर्च सांगतोय की सॅच्युरेटेड फॅट जे आहे, जे अॅनिमल बेसमध्ये आहे ते चांगले आहेत, आणि प्लांट मधून येणारे फॅट जे अनसॅच्युरेटेड फॅट आहेत ते प्रोबॅबली चांगली नाहीत. कारण ते इंडस्ट्रियली बनवले जातात, इंडस्ट्रियल स्केलवर बनवले जातात, हाय टेम्परेचरला, हाय प्रेशरला बनवले जातात. सीड्स, ज्या सोयाबीनचे सीड्स आहेत, ग्राउंड नट्स आहेत, किंवा कुठल्या मोहरीच्या सीड्स असतील,
त्या अतिशय उच्च तापमानाला, उच्च प्रेशरला त्यातून ते तेल हे केलं जातं. आणि त्या तेलामध्ये एसेन्स वापरला पण असू शकतो. त्यात 100% तेला 100% तेल मिळत नाही, बरोबर आहे ना. तुम्ही 1 किलो शेंगदाणे, एक किलो शेंगदाणे 1 किलो तेल मिळेल का तुम्हाला? नाही मिळत. पण शेंगदाणा तेल तुम्हाला स्वस्त मिळतं, बरोबर आहे. 2 किलो शेंगदाणे तुम्हाला लागतं. 2 शेंगदाण्याची किंमत तेव्हा त्या, आणि तुम्ही जर ते कॅल्क्युलेशन करा, तुम्ही स्वतःहून करा ते, की तुम्ही विचार करा की कसं काय परवडतं बाबा हे. 1 किलो तेल आपण आणतो, एवढं स्वस्त कसं काय मिळतं? 130, 135, काही 200 रुपये किलो असेल वगैरे. तर त्यामध्ये अडल्ट्रेशन असतं. कुठलं ऑइल टाकलेलं आपल्याला माहित नसतं, की इंडस्ट्रियल मेड आहे, आपल्याला वाटतं ते सेफ आहे, पण दॅट इज ऍक्च्युअली हार्मफुल, बरोबर आहे. तर हे पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ओमेगा 3 नावाचं एक आपण ऐकलं असतं, ओमेगा 3 फिश, मासे खा, माशामध्ये ओमेगा 3 आहे. तर ओके, बरोबर आहे, माशामध्ये ओमेगा 3 आहे, मासे खायला पाहिजेत. माशामधून ओमेगा 3 मिळतं, आणि ओमेगा 3 जे आहे आपल्या चांगलं, आपल्या शरीराला चांगलं आहे. पण ओमेगा 6 जे आहे चांगलं नाहीये. आणि ओमेगा 6 जे आहे ते कुठे, कशामध्ये? हे अनसॅच्युरेटेड प्लांट बेस्ड जे फॅट आहे, जे ज्यामध्ये आपण हे म्हणतो, काय म्हणतो त्याला, सनफ्लॉवर ऑइल आहे. सगळे जेवढे प्लांट बेस्ड सीड ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये ओमेगा 6 जास्त प्रमाणात आहे. आणि ओमेगा 6 जास्त प्रमाणात जर शरीरात गेलं आणि ओमेगा 3 आपल्याकडे नसेल, तर त्यांचा जो रेशिओ जो आहे तो पण व्यस्त होतो. तो रेशिओ वाढला तर दॅट इज ऑल्सो प्रॉब्लेमॅटिक. दॅट ऑल्सो हेल्प्स, म्हणजे इन्शुलिन रेसिस्टन्स वाढवायला तो पण मदत करतो. म्हणजे तुम्हाला वाटेल की याचा संबंध काय इन्शुलिन रेसिस्टन्स? तर इन्शुलिन रेसिस्टन्सला वाढायला, इन्क्रीज व्हायला हे पण हातभार लावतं. कुठल्या प्रकारचं आपण ऑइल खातोय, कुठल्या प्रकारचं फॅट कन्झ्युम करतो, हे पण आपल्या इन्शुलिन रेसिस्टन्सला आणि आपल्या हेल्थला अफेक्ट करत असतं, बरोबर आहे. त्यामुळे हा मुद्दा पण थोडा महत्वाचा आहे. आता इथे एक कंपॅरेटिव्ह चार्ट आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये लिहिले सॅच्युरेटेड फॅटचं जे प्रमाण ज्या कशामध्ये असतंय, कोकोनट ऑइल मध्ये असतंय बघा, लाल रंगाचं दिसतंय कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल इज नॉट अ सीड ऑइल, इट इज अ फ्रूट ऑइल, बरोबर आहे. फ्रूट ऑइल इज गुड. व्हॉट सायन्स सेज की फ्रूट ऑइल जे फ्रूट पासून जे बनवलं जातं, ऑइल बनवलं जातं, ते चांगलं आहे. तर त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त आहे. म्हणजे तुम्हाला अॅनिमल फॅट तर आहेच खायचं, पण त्याबरोबर तुम्हाला कुठलं फॅट जर खावायचं वाटत असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल वापरा खायला, म्हणजे तुमच्या स्वयंपाकामध्ये, बरोबर आहे. बटर वापरा, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही असे पीनट ऑइल वगैरे वापरा, ऑलिव्ह ऑइल वापरा, बरोबर आहे. पण सनफ्लॉवर ऑइल वगैरे वापरलं तर काय होणार? सनफ्लॉवर ऑइल मध्ये काय, ओमेगा 6 जास्त आहे, लिनोलेइक ऍसिड जास्त आहे. तर दॅट विल अल्टर द रेशिओ, आणि ते सुद्धा घातक आहे, बरोबर आहे. तर ही स्लाइड मी तुम्हाला ठेवणार आहे, तुम्ही त्याचा फायदा अभ्यास करा. तर आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 वाढलं पाहिजे, ओमेगा 6 कमी असलं पाहिजे, आणि सॅच्युरेटेड वाढलं पाहिजे, आणि अनसॅच्युरेटेड कमी केलं पाहिजे. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा असा आहे. तुम्हाला जर क्वेश्चन असतील तर आपण नंतर क्वेश्चन सेशन मध्ये बघूया, बरोबर आहे. इथे दाखवलं, ह्याच्यामध्ये दाखवलं आहे की ओमेगा 6 आणि ओमेगा 3 सांगितलं तुम्हाला फिश ऑइल मध्ये वगैरे असतं, किंवा अक्रोड मध्ये आहे, किंवा फ्लॅक्सीड, अळशीमध्ये आहे, आणि अक्रोड मध्ये आहे, किंवा याच्यामध्ये हे आहे जास्त प्रमाणामध्ये. तर हे याचं जे प्रमाण आहे, याचा जो रेशिओ जो आहे तो किती असला पाहिजे? तो कमीत कमी असला पाहिजे, बरोबर आहे. आता इंडियामध्ये रेशिओ तो 38 ते 50 आहे, बरोबर आहे. 38 ते 50 घातक आहे. का घातक आहे? तर खालच्या तुम्ही याच्यात बघा, मॉर्टॅलिटी ड्यू टू कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, जो रेशिओ जर जास्त असला तर किती वाढते ते तुम्हाला दाखवतोय, बरोबर आहे. युरोप आणि युनायटेड स्टेट्स मध्ये हा जो रेशिओ आहे तो किती आहे? ओमेगा 3 टू ओमेगा 6 टू ओमेगा 3 50 आहे. तिथे डेथ किती कार्डिओव्हॅस्क्युलरचे? 45 डेथ आहेत. 45 डेथ्स आर रिपोर्टेड बिकॉज द रेशिओ इज व्हेरी हाय. जपानमध्ये हा रेशिओ किती आहे? 12 आहे. कसला रेशिओ? ओमेगा 6 टू ओमेगा 3. हा रेशिओ 12 आहे. तिथे डेथ किती आहेत? ओनली 12 डेथ्स आर देअर. आणि नंतर तुम्ही ग्रीनलँड, एस्किमोज मध्ये तिकडे जर त्या भागात गेलात तर तिकडे रेशिओ किती आहे? 1, जस्ट 1. सो सी द डेथ ड्यू टू कार्डिओव्हॅस्क्युलर 7. म्हणजे ह्यातून काय सिद्ध होतं की तुम्ही जर जे प्लांट बेस्ड जे ऑइल्स आहेत, ज्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल पर्टिक्युलरली म्हटलं, आणि बाकीचे ऑइल पण बघा, तर त्या ऑइलमध्ये ओमेगा 6चं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात आहे. ओमेगा 6. तर हे ओमेगा 6 जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा रेशिओ जो आहे, जो आपल्या आहारामध्ये, कारण आपण फिश खात नाही, आपण अक्रोड किंवा फ्लॅक्सीड खात नाही, त्यामुळे ओमेगा 6 आपल्या नाही के बरोबर आहे. त्यामुळे तो रेशिओ जो आहे तो 50 होणार आपला, ह्याचा रेशिओ जो आहे तो रेशिओ जास्त वाढला, तर त्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर ज्या डेथ आहेत, किंवा जो इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, तो पण त्याला हातभार, हा पण ऑइल पण त्याला हातभार लावतो, असाचा अर्थ होतो. आय विल एस्केप दिस स्लाइड. मी या सगळ्या बोलून झालंय माझं. इथे थोडस मी हे थोडं सांगेन इथे. आपण हा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे की अॅनिमल कडून येणारे जे प्रोटीन्स असतील, अॅनिमल सोर्स येणारे जे काय गोष्टी असतील,
त्या सुपिरियर क्वालिटीच्या असतात. लक्षात ठेवा, फिश असेल, पोल्ट्री असेल, इवन बीफ असेल किंवा मटन असेल, मीट असेल किंवा काही पण असेल, पोर्क असेल, व्हॉट एव्हर ॲनिमल सोर्स जे आहेत, म्हणजे दूध असेल किंवा बटर असेल किंवा पनीर असेल, तिथून मिळणारे जे काय प्रोटीन्स असतील, तिथून मिळणारे जे काही आपल्याला अन्न घटक आहेत, दे आर ऑलवेज ऑफ सुपेरियर क्वालिटी दॅन प्लांट बेस्ड. बरोबर आहे. उदाहरणार्थ त्या उदाहरणाचे इथे मी तुम्हाला देतोय. आता फ्लॅक्सीड म्हणजे अळशी, वॉलनट्स म्हणजे अक्रोड, अक्रोडची किंमत 1600 रुपये किलो वगैरे आहे अक्रोड. बरोबर आहे. आणि फ्लॅक्सीड अळशी स्वस्त आहे जरा. याच्यामध्ये ओमेगा 3 आहे, खूप प्रमाणात आहे, खूप प्रमाणात आहे. पण त्याच्यामध्ये जो बनतो, त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ते कुठलं आहे? अल्फा लिनोलेइक ऍसिड. त्यांच्यामध्ये ईपी आणि डीएचए नाहीये. त्यांच्यामध्ये जे आहे ते अल्फा लिनोलेइक ऍसिड, जे शॉर्ट चेन कार्बन फॅटी ऍसिड आहे. थोडासा टेक्निकल मुद्दा आहे. अल्फा लिनोलेइक ऍसिड आहे. पण ते अल्फा लिनोलेइक ऍसिड आपण जर फ्लॅक्सीड जर खाल्लं आणि जर अक्रोड जर खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये जे वितंचक आहे, जे विकर आहेत, इन्झाईम्स आहेत, ते त्याला कन्वर्ट करतात कशामध्ये? ईपीए आणि डीएचए. नाउ डोंट आस्क मी ईपीए आणि डीएचए काय शॉर्ट फॉर्म काय लॉंग फॉर्म. जस्ट रिमेंबर वन थिंग, ईपीए आणि डीएचए दे आर लॉंग चेन ओमेगा 3 फॅटी ऍसिड. आणि एएल जे आहे, एएलए जे आहे, अल्फा लिनोलेइक ऍसिड जे आहे, दॅट इज अ शॉर्ट चेन फॅटी ऍसिड, ओमेगा 3 फॅटी ऍसिड. आणि व्हॉट गिव्स द प्रोटेक्शन? लॉंग चेन ओमेगा 3 फॅटी ऍसिड, ईपीए, डीएचए, दे गिव्ह द प्रोटेक्शन. दे आर हेल्पफुल दॅन द शॉर्ट चेन. सो नाउ इफ आय ईट फ्लॅक्सीड ऑर वॉलनट, जे किती खाणार? मुठभर खाणार. त्यातून मिळणारं जे अल्फा लिनोलेइक ऍसिड ते किती आहे? ते पण अल्प प्रमाणात आहे. शरीरात जाणार, त्याचं एन्झायमॅटिक रिॲक्शन मध्ये कन्वर्ट होणार ईपीए डीएचए मध्ये, ते किती असेल? फारच कमी असेल. सो इन्स्टेड ऑफ दॅट, इन्स्टेड ऑफ इटिंग फ्लॅक्सीड अँड वॉलनट्स, वॉलनटची किंमत तुम्हाला सांगितली 1600 रुपये किलो आहे. वाय डोंट यू इट मरीन फिश? मरीन फिश डायरेक्टली यू मेक ईपीए अँड डीएचए. तुम्ही जे मरीन फिश जेव्हा खाणार, मरीन फिश जेव्हा तुम्ही खाता, मरीन फिश हॅज कन्व्हर्टेड alpha linoleic acid for you into EPA and DHA. So when you consume marine fish, or when you take the EPA DHA supplement, which is obviously made from the marine fish, you are directly getting EPA and DHA, that is long chain fatty acids. So you are omega 3 तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळतात. माझा मुद्दा असा आहे की प्लांट बेस्ड तुम्ही जर जेव्हा खाता, ओमेगा 3 सोर्स म्हणून खाता, तर ते ओमेगा त्याचं रूपांतर शरीरात गेल्यानंतर ईपी आणि डीएच मध्ये व्हायला लागतं, जे एवढं इफिशियंट प्रोसेस नाहीये. जर तुम्ही डायरेक्ट फिश खाल्ला, म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिले असतील, तर मला तुम्ही विचारलं तर काय खाणार बाबा? हो, तुला ओमेगा 3 वाढवायचं आहे तर काय खाणार? मी म्हणेन सॉरी, आय विल नॉट ईट फ्लॅक्सीड ऑर वॉलनट्स, आय विल ईट फिश. कारण फिश हॅज मेड ईपी अँड डीएचए फॉर मी इन एन्झायमॅटिक प्रोसेस. सो आय डोंट हॅव टू, माय बॉडी डोंट हॅव टू मेक ईपी अँड डीएचए फ्रॉम अल्फा लिनोलेइक ऍसिड. So I will go for marine fish or supplements of EPA and DHA. So I think I have cleared this point also. Okay. आता महत्वाचा मुद्दा आहे, can we reverse? Can we go back? Can we prevent? Can we reverse? Okay. आता ह्या ग्राफ मध्ये what you can see here 3 lines are there. पहिली लाईन जी आहे ती इन्शुलिन रेजिस्टन्सची लाल लाईन आहे. बरोबर आहे. नंतर पिवळी लाईन आहे ती इन्शुलिन प्रोडक्शन आहे. म्हणजे ते आपल्या इट इज मेड बाय युअर द इन्शुलिन इज मेड बाय युअर पॅनक्रियाज. बरोबर आहे. आणि दुसरी लाईन जी ब्लू लाईन जी आहे ती आहे ग्लुकोज लेवलची. 3 लाईनी दिसतात तुम्हाला. आता ते जेव्हा तुम्ही नॉर्मल असतात, सगळ्यांचा ओरिजिन एकाच ठिकाणी आहे. वेन यू आर नॉर्मल हेल्दी, यू डोंट हॅव इन्शुलिन, यू आर इन्शुलिन सेन्सिटिव्ह, यू डोंट हॅव युअर ग्लुकोज इन नॉर्मल लेवल, युअर इन्शुलिन इज मेड बाय युअर बॉडी whenever it is needed. So all the 3 line merged when you are normal. Now slowly the insulin resistance builds up. बरोबर आहे. तर काय होणार? ग्लुकोज लेवल वाढली आहे आणि इन्सुलिन पण वाढलंय आणि ग्लुकोज इज नॉट इन पोझिशन टू ब्रिंग डाऊन द ग्लुकोज लेवल डाऊन. बरोबर आहे. तर आणि त्या इन्सुलिनचं प्रोडक्शन पण वाढत चाललंय. युअर बॉडी इज मेकिंग इन्सुलिन, लॉट ऑफ इन्सुलिन, बट बीटा सेल्स विल गेट वॉर्न आउट. बीटा सेल्स आहेत ना, बीटा सेल्स ऑफ लँगरहान्स इज अ पॉप्युलेशन ऑफ इंडोक्राइन सेल्स इन अ पॅनक्रियाज. दे विल स्टॉप मेकिंग द इन्सुलिन आफ्टर सर्टन टाइम. तुम्ही जर काय ऍक्शन घेतली नाही, बरोबर आहे, इन्सुलिन प्रोडक्शन विल नॉट गो स्टिल, इट विल नॉट गो अप, इट विल कम डाऊन. म्हणजे दॅट इज डेंजरस. इन्सुलिन प्रोडक्शन कमी होणे बीटा सेल डिस्फंक्शनमुळे. लक्षात द्या, बीटा सेल डिस्फंक्शन जर सुरू झालं आणि इन्सुलिन प्रोडक्शन कमी होत गेलं, दॅट इज अ डेंजरस. देन यू मे प्रोबॅबली हॅव टू टेक इन्सुलिन इंजेक्शन्स. बरोबर आहे. तर काही लोकांना टाईप 2 डायबिटीज लोकांना काही सिव्हिअर झाल्यानंतर त्यांना इंजेक्शन घ्यावे लागतात. गोळ्यामध्ये त्यांचा कंट्रोल होत नाही. सो दे हॅव टू टेक इंजेक्शन बिकॉज देअर बॉडी इज नॉट मेकिंग इन्सुलिन बिकॉज ऑफ बीटा सेल डिस्फंक्शन. तर तुम्हाला रिव्हर्स होण्यासाठी कुठे, तुम्ही जेव्हा प्री डायबेटिक मध्ये असाल, वेन यू आर इन प्री डायबेटिक,
when beta cells are not dying, they are not worn out, they don't show dysfunction, you can still come back to the normalcy by some alteration in your lifestyle and by alteration in your diet. बरोबर आहे. तर इथून तुम्हाला कॅन रिव्हर्सल बी पॉसिबल? येस, रिव्हर्सल इज पॉसिबल, बट इन at what stage? In a pre-diabetic stage. To some extent बीटा सेल फंक्शनचं डिस्फंक्शन सुरुवात झाली आहे, तुम्हाला जाग आली, यू कॅन कम बॅक टू नॉर्मल बाय चेंजिंग युअर डाएट अँड चेंजिंग युअर लाईफस्टाईल, बट नॉट वेन युअर बीटा सेल completely die. They don't make insulin only in your body, and now if insulin is not there, then you have to take insulin, you have to take injection daily, बरोबर आहे. Then you cannot come back. Once you start taking insulin, you cannot stop insulin, you have to take till you die, बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्हाला इन्शुलिन घ्यावं लागेल. तर रिव्हर्सल कुठून होणार? प्री डायबेटिक कंडिशन मधून. प्री डायबेटिक कंडिशन ही तुम्हाला मागे यायला तुम्हाला मदत करू शकते, अवेअरनेस असेल तर. ओके, नेक्स्ट. हा, आता कन्क्लुजन. माझ्या ह्या आता आपण किती वेळ झाला माझ्या स्लाइड लेक्चरला? साधारणपणे 1 तास झालेला आहे. कन्क्लुजन, आता थोडा स्लाइड बाकी आहे. कन्क्लुजन काय माझ्या लेक्चरचं मी वाचून दाखवतो नंतर. मेटाबॉलिक सिंड्रोम इज कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड क्रॉनिक डिसीजेस विथ कॉमन ओरिजिन और स्टार्टिंग पॉइंट एज डेव्हलपमेंट ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हटल्याप्रमाणे हा कलेक्शन ऑफ डिसीज आहे, हा एकटा आजार नाहीये, याच्यामध्ये बरेच आजार आहेत. सगळ्या आजारांची आपण पाहणी केली आणि ह्याची सुरुवात, स्टार्टिंग पॉइंट हा इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. हा माझा पहिला मुद्दा आहे कन्क्लुजनचा. दुसरा, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज इज अनडायग्नोज टाइप 2 डायबिटीज. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज जो आहे, सीबीडी, स्ट्रोक, हार्ट अटॅक, हार्ट डिसीज, हा इंडिपेंडेंटली तुम्हाला होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल की माझा त्याचा ग्लुकोजशी काही संबंध नाही, ग्लुकोज मेटाबॉलिझम संबंध नाही, इंडिपेंडेंटली सुरू झालाय आणि डायबिटीस नाही त्या माणसाला, असं होत नाही. तर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज इज अनडायग्नोज टाइप 2 डायबिटीज, बरोबर आहे. हे मेडिकल प्रोफेशन मध्ये असे लोक म्हणतात. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज अनडायग्नोज टाइप 2 डायबिटीज. आणि अल्झायमर डिसीज इज रिगार्डेड ॲज टाइप 3 डायबिटीज इन द स्पियर ऑफ मेडिकल फ्रॅटर्निटी, बरोबर आहे. त्यामुळे डायबिटीज, शुगरची बिमारी ही सर्वात खतरनाक आहे. ही झाली तर पुढे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज पण होणार, ही झाली तर पुढे जगलात आणखीन खूप वर्ष जगलात तुम्हाला अल्झायमर पण होणार. त्यामुळे हे तुम्हाला दुसरा मुद्दा आहे माझ्या प्रेझेंटेशनचा. नंतर मी दोन तुम्हाला रेशिओ सांगितले, HOMA-IR, होमिओस्टॅटिक इन्सुलिन रेजिस्टन्स, आणि ट्रायग्लिसराइड HDL रेशिओ कॉम्प्लिमेंट इच अदर अँड प्रिसाइजली मेजर लेवल ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. हे दोघे रेशिओ जे आहेत ते एकमेकांना पूरक आहेत. दे आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर and they are precisely measure the level of insulin resistance, or in other word insulin sensitivity. बरोबर आहे ना. इन्सुलिन रेजिस्टन्स मेजर करतात किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी मेजर करतात असं म्हणू शकतो आपण. आयडियल HOMA-IR, फोर्थ पॉइंट, आयडियल HOMA-IR and ideal TG-HDL ratio ensures not only ideal BMI and waist to his circumference but reversal and lifelong prevention of all health maladies under the umbrella of metabolic syndrome. बघा काय लिहिलंय, महत्वाचा मुद्दा आहे. आयडियल homeostatic insulin resistance and ideal triglyceride HDL ratio ensures not only ideal BMI and waist to height ratio, waist circumference, but reversal and lifelong prevention of all health maladies under the umbrella of metabolic syndrome. बरोबर आहे. म्हणजे मी याला इथे काय मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही वजनाबद्दल कशाला काळजी करता, तुम्हाला तुमच्या वेस्ट बद्दल काय काळजी करता. तुम्ही इन्सुलिन सेन्सिटिव्ह झालात तर तुमचे ते बाय प्रॉडक्ट म्हणून वजन कमी होणार. वजन कमी होणे हे बाय प्रॉडक्ट आहे. डोंट बॉदर अबाउट युअर वेट लॉस, डोंट बॉदर अबाउट युअर लेसनिंग युअर वेस्ट लाईन. यू बिकम इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, यू ट्राय टू बिकम इन्सुलिन सेन्सिटिव्ह. You monitor this parameter, ideal that HOMA-IR and TG-HDL ratio, and when you become when you become insulin sensitive, when you go in reverse direction from insulin resistance to insulin sensitivity, then automatically your BMI will fall in a line, your waist to hip ratio will fall in line. You don't have to really work for it. आपण उलट करतोय. आपण काय करतो, आपण डोक्यामध्ये एकच बसले, मला वजन कमी करायचं आहे, माझी वेस्ट लाईन कमी करायची आहे. अरे ते बाबा बाह्य रूप आहे. अंतर्गत बघ, आतमध्ये बघ, इंटरनली बघ तुझे काय आहे ते. इंटरनल आतमध्ये बिघाड आहे तो करेक्ट कर, बरोबर आहे. आतमधला बिघाड करेक्ट करा. इंटेरियर बघ, सुधारा, इंटेरियर चांगलं करा आणि एक्सटेरियर विल ऑटोमॅटिकली बी टेकन केअर ऑफ. दिस इज माय मेसेज. इंटेरियर तुमचं चांगलं केलं तर तुमचं एक्सटेरियर ऑटोमॅटिकली चांगलं होणार. तुमचा BMI वेट कमी होणार, BMI आयडियल मध्ये जाणार, वेस्ट टू हिप रेशिओ चांगलं होणार. ओके. आणि लाईफ लॉंग मेंटेनन्स ऑफ नेक्स्ट माझ्या कन्क्लुजन, लाईफ लॉंग मेंटेनन्स ऑफ HOMA-IR रेशिओ नॉर्मल रेंज इज पॉसिबल
इज पॉसिबल विथ सस्टेन्ड इफर्ट ॲज सजेस्टेड इन सक्सेडिंग रेमेडियल मेजर. पुढची स्लाइड महत्वाची आहे, बरोबर आहे. म्हणजे लाईफ लॉंग मेंटेनन्स आपल्याला तो मेंटेन करता येऊ शकतो आयडियल रेंजमध्ये, होमा-आर अँड TGH रेशिओ नॉर्मल रेंजमध्ये, प्रोव्हाइडेड you see what is written in remedial measures. So we move further into remedial measures. Okay, remedial measures for reversal of insulin resistance and metabolic syndrome. हे रेमेडियल मेजर्स आहेत. आपल्याला काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? आपल्याला असा आपण आहोत, आपल्या इफ यू आर नॉर्मल, इफ यू आर इन्सुलिन सेन्सिटिव्ह, यू स्टील डू इट, यू विल रिमेन इन्सुलिन सेन्सिटिव्ह फॉर एव्हर. इफ यू आर नॉट सेन्सिटिव्ह, इफ यू आर शोविंग insulin resistance, you must do it. You must do it to reverse, to become a normal, to become an ideal with respect to insulin sensitivity. So what is that? 2 meals per day with low carb, high fat diet. बरोबर आहे, मॅन्डेटरी. म्हणजे तुम्हाला आता हे तुम्ही सुरुवातीला एवढंच करा, 2 वेळ जेवा. हे लो कार्ब हाय फॅट डाएट वगैरे नंतर बघू आपण. कारण काय माहितीये का, दोन्ही सांगितलं लोकांना ना, लो कार्ब डाएट घ्या, चपाती बंद करा, भाकरी बंद करा, भात होतं जो शिवाय देणार मला, बरोबर आहे. तर तसं करू नका. फक्त सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही एवढंच करा, एक नियम पाळा. आणि हे एस्टॅब्लिश केलंय डॉक्टर दीक्षितांनी. मी दीक्षितांनी आणि जिस्कारांनी जे काही रिसर्च मध्ये मास एक्सपेरिमेंट त्यांनी केले, आणि त्यामध्ये त्यांनी डायबेटिक रिव्हर्सल आणि प्री डायबेटिक रिव्हर्सल केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की दिवसात 2 वेळा जेवा. आपल्या भूक लागते त्या भूकेच्या वेळा ओळखा. डोंट लेबल युअर मील ॲज अ ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. जस्ट लेबल इट ॲज अ फर्स्ट मील ऑफ द डे अँड सेकंड मील ऑफ द डे, अँड ईट वेन यू फील हंग्री. बरोबर आहे. आणि तुम्ही मनसोक्त खा, जे खायचं ते खा. ऑफकोर्स यू प्लीज डोंट ईट शुगर. म्हणजे तुम्ही म्हटलं शुगर खाल किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका. आपलं नेहमीचं घरगुती जे जेवण आहे ते व्यवस्थित खा. नॉनव्हेज खा, जे खायचं खा. असं काय अमुक खाऊ तमुक खाऊ नका असं म्हणत नाही मी, पण ते 2दाच खा. काय होईल त्यामध्ये, जेव्हा 2 वेळा तुम्ही जेव्हा मिल्क घेणार, त्यावेळेस त्या 2च वेळेस तुमचे इन्शुलिन श्रवणार. तुमच्या स्वादुपिंडातून जे रक्तात इन्शुलिन सोडलं जातं ते 2दाच होणार दिवसातून. बरोबर आहे. आपल्याला जगायचं ह्या शतकामध्ये, पण म्हणजे आपल्याला राहायचं ह्या शतकामध्ये, जगायचं 1800 शतकामध्ये. 1800 साली कुठे होते स्नॅक्स, कुठे होते वेफर्स, कुठे होते चॉकलेट, कुठे होते टेट्रापॅक मधले. आपल्या घरात सगळं कंपल्सरी पार्ट असतो. आपण उठल्या काय पण खात असतो दिवसभर, बरोबर आहे. टीव्ही बघताना, हे करताना दिवसभर चरत असतो. तर दिवसभर चरणे हे इन्शुलिनचं मेन कारण आहे. कारण प्रत्येक वेळा आपण जेव्हा काय खातो त्यावेळी आपल्या बॉडी इन्शुलिन बनवते, आणि ते सारखं बनवत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये जी धारदारपणा आहे तो निघून जातो. तो इन्शुलिन सेन्सिटिव्ह माणूस राहत नाही, तो इन्शुलिन रेजिस्टंट बनतो. बरोबर आहे. तर हे सर्वात मॅन्डेटरी पॉईंट हाच आहे तुमच्यासाठी, की तुम्ही 2 वेळा जेवा, काय पण जेवा. दारू पण पिली तर हरकत नाही. तुम्हाला रात्री दारू प्यायची असेल दारू पण प्या, पण त्याच 55 मिनिटाचा विंडो पिरियड आहे. त्या 55 मिनिटाच्या विंडो पिरियडमध्ये तुम्ही जेवा. त्यावेळेस तुम्ही थोडं स्वीट पण खा, बरोबर आहे. तुम्ही मांस मच्छी मटण पण खा, काय पण खा, पण तुम्ही 2दाच जेवा. सो तुम्ही 2दा जेवल्यामुळे काय होणार आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय होणार आहे, की तुमचा इन्शुलिन हे शरीरामध्ये खूप वेळा श्रवणार नाही. मधल्या वेळामध्ये तुम्ही काहीच खाऊ नका. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, रिप्लेसिंग रिफाइंड सीड ऑइल्स. सीड ऑइल म्हणजे बियापासून बनलेलं तेल, रिफाइंड. जमल्यास तुम्ही घाण्याचं तेल खा, महाग असतं जरा ते, बरोबर आहे. सर्वांना शक्य होईल की माहित नाही, अवेलेबिलिटी पण आहे, महाग पण येते. पण रिफाइंड ऑइल, सीड ऑइल खाण्यापेक्षा त्यामध्ये खूप प्रोऑक्सिडंट्स आहेत आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स आहेत, बरोबर आहे. त्याच्याऐवजी तुम्ही फ्रूट ऑइल, म्हणजे त्यामध्ये कोकोनट ऑइल म्हटलं मी तुम्हाला, किंवा ते व्हर्जिन जे कुठलं ऑइल ते ऑइल, असं ते तुम्ही सॅच्युरेटेड फॅट खा, ॲनिमल फॅट खा, बटर खा, इवन घी खा. घी मध्ये जेवण बनवा ना, शुद्ध घी मध्ये जेवण बनवा, फॅट याच्यामध्ये जेवण बनवा. रिफाइंड सीडचं कमी प्रमाण करा. देन आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील असं काही माहित नाही, बरोबर आहे. तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन D3. अरे व्हिटॅमिन D3 एवढं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जर बघितलं, आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. आपण मुंबई ठाण्यामध्ये राहणारे लोक, ट्रेनने प्रवास करणारे लोक, आपल्याला व्हिटॅमिनची डिफिशियन्सी आहे. तुम्ही मेजर करायची गरज पण नाही. 1500 ते 1700 रुपये टेस्ट लागतात त्या टेस्टला, बरोबर आहे. तर ती तुम्ही डोळे झाकून समजून घ्या की तुम्ही डिफिशियंट आहात व्हिटॅमिन D3 ला. सरळ तुम्ही वन्स अ वीक टॅबलेट घ्यायला सुरू करा. एक टॅबलेटचं पॅकेट येतं, खूप हाय डोस असतात. रोज खायची नाही ती टॅबलेट,
वन्स अ वीक, एकदा आठवड्यात एकदा खायची, महिनाभर ते खात. त्यामुळे तुमचं व्हिटॅमिन D3 लेवल, व्हिटॅमिन D3 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिटॅमिन. त्याच्याबद्दल अद्याप अनुसंधान चालू आहे, रिसर्च चालू आहे. आणि बीपीचा संबंध पण त्याच्यामुळे कमी त्याच्याशी आहे. जर तुमचा एकदमच खाली असेल व्हिटॅमिन D3, तुम्हाला बीपी होतो. माझं पण बीपी लेवल खूप कमी, बीपी वाढला होता. द रिझन मे बी एकदम डिफिशियन्सी इन व्हिटॅमिन D3. ओके. आणि फॅटी ऍसिड, फिश किंवा ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे सप्लिमेंट आहेत, हे सप्लिमेंटेशन मी तुम्हाला, हे मी सजेशन देतोय. इट इज नॉट मॅन्डेटरी. तुम्ही तुमचा विचार करा. मला जर वाटलं तर मी तुम्हाला लिहिलेलं आहे की काहीतरी रेमेडी मेजर द्यायला पाहिजेत ना. त्यासाठी सप्लिमेंटेशन ऑफ व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन D3, अँटीऑक्सिडंट रिच ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स किंवा फिश वगैरे जे आहे ते तुम्ही खा. हे 3 मुद्दे झाले. नंतर झिरो शुगर, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप अँड ट्रान्स फॅट, डालडा सारखा वगैरे आता तिकडे बॅन केलं अमेरिकेमध्ये. आपल्याकडे पण आपल्याकडे अद्याप बॅन झालेलं नाहीये. ट्रान्स फॅट, वनस्पती फॅट म्हणजे म्हटलं तर डालडा वगैरे, डालडा, उमदा असे ब्रँड आहेत, ते अजिबात घरी आणू नका, वापरूच नका. ते तर अतिशय घातक आहेत. बरोबर आहे. आणि साखर खरं म्हणजे असं म्हटलं की साखर बंद करणार काय आमची? हा, साखर खाऊ नका. साखर खरंच वाईट आहे. साखर, मग साखरच्या ऐवजी गुळ चालेल का? नाही. हनी चालेल का? नाही. बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कार्बोहायड्रेट कमी करायचे असतील तर साखर कमी करायला पाहिजे पहिल्यांदा. साखर म्हणजे कार्बोहायड्रेट आहे हो. तुम्ही म्हणाल चपाती, भात, भाजी याच्यामध्ये कार्बोहायड्रेट का? फक्त साखरेमध्ये कार्बोहायड्रेट आहेत. हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप. बरोबर आहे. टेट्रापॅक मध्ये मिळणारे जे फळांचे रस असतात, जे आपण लहान मुलांना त्यांना सवय लावतो लहानपणापासून, मी तर म्हणतो त्यांना आपण लहानपणी आपणच त्यांना डायबिटिक करतोय, त्यांना व्यसन लावतोय. टेट्रापॅक मधल्या आपण त्यांना खायला देतो, ते फ्रुटी खायला देतो आणि ते तेच मागत असतात. बरोबर आहे. आणि त्यांना तेच देत असतो, फ्रुटी, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट. आणि हीच मुलं नंतर ओबीस होतात. हीच मुलं पुढे 20शीत गेल्यानंतर डायबिटिक त्यांचं हे होतं. याच्यामध्ये याला आपण आपल्या अज्ञानाला दोष आहे. आपण अज्ञान असतो म्हणून आपण सगळं करत असतो. तर हे झिरो शुगर, झिरो हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप लिव्हर डॅमेज करतं. प्लीज लक्षात घ्या. नॉन अल्कोहोलिक फॅटी ऍसिड, मी सांगितलेला प्रत्येक मुद्दा तुम्ही रिसर्च करू शकता. यू कॅन गुगल, यू कॅन सी द रिसर्च पेपर. मी कुठल्याही माझ्या मनातलं बोलत नाही. मी सगळं हार्डकोर रिसर्च मधून आलेलं सांगतोय. शुगर हाय प्रमाणात जर खाल्ली, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप जास्त प्रमाणात जर खाल्ले, तर तुमचे फॅटी ऍसिड, तुमचे लिव्हर जे आहे ते फॅटी होणार. त्यामध्ये फॅटचं रिप्लेस होणार. दॅट इज कॉल्ड ॲज नॉन अल्कोहोलिक फॅटी ऍसिड डिसीज. त्यामुळे हे वर्ज्य करा. बरं, पुढचा पार्ट आहे मॉडरेशन इन फिजिकल ऍक्टिव्हिटी. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे मसल्स आहेत. 3 प्रकारचे शरीरात मसल आहेत. हे बेसिक नॉलेज तुम्हाला माहित आहे. स्केलेटल, ऐच्छिक स्नायू, जे आपल्या स्केलेटल मसल म्हणजे मांड्या, थाय वगैरे इथे आहे, आपल्या इच्छेवर असतात. नंतर आपले असं जे हृदय आहे ते कार्डियक मसल आहे, ते वेगळ्या प्रकारचे मसल्स आहेत. आणि आपली अन्ननलिका आणि फुफ्फुस आणि ग्लँड्स आणि जे आतमध्ये पोटामध्ये जे अवयव आहेत त्यांना म्हणतो आपण नॉन स्केलेटल मसल और स्मूथ मसल और विसल मसल. तर यांच्यासाठी थोडं मॉडरेट व्यायाम करायला पाहिजे. मॉडरेट म्हणजे अति करायचं नाही. आपल्या वय सगळ्यांचं तर सगळे हे वय 50 प्रेझेंटेशन आलेले लोक सगळे 50+ असतील की 50 असतील. हे मॉडरेशन मध्ये करा. घर बसल्या करा. फिजिकल एक्सरसाइज करा. दॅट इज रिक्वायर्ड फॉर युअर स्केलेटल मसल आणि जॉईंट साठी महत्वाचे आहे फिजिकल एक्सरसाइज. बरोबर आहे. घरच्या घरात करा किंवा तुम्ही जिम मध्ये गेला तर म्हणजे कमी ऍक्टिव्हिटीज करा. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग, स्विमिंग, सायकलिंग. हार्ट रिक्वायर्स डिफरंट टाइप्स ऑफ एक्सरसाइज. हार्ट मध्ये जे कार्डियक मसल आहे, इट रिक्वायर्स डिफरंट लेवल ऑफ, आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. हार्ट बंद पडलं तर संपलं ना. म्हणजे इफ यू टेल मी which one you will give preference, I will always give first preference to cardiac muscle. I will give more exercise to cardiac muscle than skeletal muscle. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये हायरार्की लावायची झाली तर मी सर्वात महत्वाचा देईन पॉईंट कार्डियक मसलला. माझ्याकडे वेळेचं बंधन आहे. मला 1 तासामध्ये मला एक्सरसाइज करायचं आहे. कोणा करणार तर पहिल्यांदा मी एरोबिक एक्सरसाइज करणार. कार्डियक मसलला माझा एक्सरसाइज झाला पाहिजे. दुसरा आहे पोटातले स्नायू. बरोबर आहे. म्हणजे नॉन स्केलेटल मसल, त्यासाठी योगा किंवा प्राणायाम. आता प्राणायाम इज व्हेरी कॉमन नाव बिकॉज ऑफ रामदेवजी महाराज. मी स्वतः करतो कपालभाती करतो किंवा इतर ज्या काय आहेत ते मी करतो. दॅट इज बिकॉज इट गिव्स एक्सरसाइज टू माय नॉन स्केलेटल मसल, स्मूथ मसल. तर हे पहिलं कार्डियक, नंतर योगा किंवा प्राणायाम फॉर युअर स्मूथ मसल और विसल मसल, अँड देन इफ टाइम परमिट्स फिजिकल एक्सरसाइज. ओके, सो दॅट शुड बी इन मॉडरेशन, रिस्पेक्टिंग युअर एज. बरोबर आहे. रिस्पेक्टिंग युअर फिजिकल कंडिशन, तुमचे काय लेवल आहे हेल्थ, तुमचं फिटनेस लेवल, ते करा. आणि आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो सर्वात शेवटी लिहिलाय, पण तो सर्वांचा बाप आहे.
सर्वांच्या वर आहे, अबाव ऑल तुमची मनस्थिती जर चांगली असेल, आनंदी असाल, बरोबर आहे, आनंदी असाल, तुम्हाला टेन्शन नसेल, इफ यू डोंट हॅव स्ट्रेस, यू आर ॲट पीस अँड ट्रँक्विलिटी, यू आर गेटिंग साऊंड स्लीप, हां, तर तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी करणार ना. तुम्हाला हे सांगितलेल्या गोष्टी करायला, तुम्ही जर एजिटेड असाल, दुःखी असाल, टेन्शनमध्ये असाल, तर तुम्ही यातलं काहीच, तुम्हाला जी रेमेडियल म्हणजे त्यातलं काहीच तुम्ही करणार नाही. तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अबाव ऑल. मेडिटेशन करा, विपश्यनाला जा, मेडिटेशन करा, त्यामुळे स्ट्रेस रिडक्शन होणार, पीस मिळेल तुम्हाला, साऊंड स्लीप मिळेल, आणि हे जे तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आहेत किंवा अन्य तुमचे काही प्रोजेक्टमध्ये असतील ते तुम्हाला व्यवस्थित करायला तुम्ही फोकस राहणार आणि तुम्ही डिटरमाइंड राहणार, बरोबर आहे. सो हे सगळे माझे 6 मी माझ्या एक्सपिरियन्सने, माझ्या अक्कल हुशारीने लिहिलेले 6 पॉईंट आहेत. हे पुस्तकातून लिहिलेले नाहीत, हे माझ्या अनुभवातून आलेले आहेत, हे पुस्तकातून आलेले नाहीत. रेमेडियल मेजर्स हे माझ्या अनुभवातून मला वाटलं तर मी शेअर केलं तुम्हाला, बरोबर आहे. ओके, नाव लो कार्ब हाय फॅट डाएट. आता आपण पिरामिड हा उलटा करतोय. पिरामिड जो आपण जो सध्या खातोय तो वेगळा आहे, त्याला उलटा करायचा आहे. यू ईट मोर फॅट, 70% फॅट यू ईट, बरोबर आहे. 65-70% फॅट यू ईट. Eat moderate amount of proteins and eat less amount of carbohydrates. But if you eat both the carbohydrate and fat equal amount, it will not serve the purpose. It will create a problem. बरोबर आहे. कार्बोहायड्रेटला जर फॅट जास्त खाणार असाल तर कार्बोहायड्रेट एकदम कमी करा, बरोबर आहे. जो दोन्ही इक्वल प्रमाणात खाल्लं तर ते काय होणार, तुम्हाला काही फायदा होणार नाही. जर वेन यू आर इटिंग लॉट ऑफ फॅट, 60 to 75% फॅट, मॉडरेट अमाऊंट ऑफ प्रोटीन अँड लिस्ट अमाऊंट ऑफ 5 to 10% कार्ब्स हे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तर तुम्ही जर भात म्हणजे राईस, बरोबर आहे, पोटॅटोज, तुम्ही चपाती, तुम्ही भाकरी हे जरी बंद केलं तरी भाज्या आहेत ना, भाज्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, सलादामध्ये कार्बोहायड्रेट आहे. तुम्हाला 5% कार्बोहायड्रेट पाहिजे, 10% कार्बोहायड्रेट पाहिजे. आता हे कुणाला सांगेन मी, जे ओबीस आहेत त्यांना वजन कमी करायचं. माझी गोष्ट, मी पण माझं वजन 97 किलो होतं, 97 किलो होतं मी आता 80 किलो आहे. 97 किलोवरून मी 17 किलो कमी केलं आणि मी 80 किलो आहे. तर मी हे फॉलो केलं. बेसिकली मी चपाती खाणं बंद केलं, मी भात खाणं बंद केलं, मी भाकरी खाणं बंद केलं. तर मग मी काय खातोय, मी मस्तपैकी मांसाहार खातो, भरपूर खातो, आणि ज्या व्हेजिटेबल्स आहेत, जे सलाद आहे, त्या फळं पण त्यातले पेरू वगैरे असं खातो. काय मोजून आपण खात नाही, मला जेवढं पाहिजे तो खातो. मला भूक लागत 2दाच खातो मी. म्हणजे मी मॉडिफाय केला, जो दीक्षित डाएट त्याला मॉडिफाय केला, त्याला मी लो कार्ब अँड हाय फॅट डाएट केला, बरोबर आहे. त्यामुळे माझं वजन धडधड कमी होत गेलं आणि आता मी आय एम एनर्जेटिक. मी त्या वजन कमी झाल्यामुळे मला काय त्रास नाही आहे, बरोबर आहे. मी आता कॉलेज सुरू झालेलं आहे. दादर स्टेशन ते कीर्ती कॉलेजचं अंतर जवळजवळ 25 मिनिटाचं आहे, जे मी चालून जातो. पण येताना मी कीर्ती कॉलेज दादर स्टेशन जात नाही, तर मी माहीमला येतो, म्हणजे 2 स्टेशन पुढे येतो मी, बरं, चालत येतो. 25 मिनिट लागतं मला कीर्ती कॉलेजमधून माहीम स्टेशनला यायला, मला 25 मिनिट लागतात. तर मी ते हिंदुजाचा रस्ता जो SV रोड आहे त्या रोडने चालत येऊन नंतर मी माहीमला येतो, चालत येतो. तर मी तेवढा चालतो 25 मिनिटं, कीर्ती कॉलेज टू माहीम स्टेशन, आणि मग कॉलेजला येताना दादर स्टेशन टू कीर्ती कॉलेज, एवढा मी चालतो. नंतर मी घरी आल्यानंतर प्राणायाम वगैरे करतो, बरोबर आहे. तर माझं वजन मी 17 किलो हे सगळं करत मी कमी केलेलं आहे, बरोबर आहे. आता माझी भिस्त सगळी, आता माझा जे पहिले रिपोर्ट होते ते नॉर्मलच होते. आता माझा दुसरा रिपोर्ट मी ह्या नोव्हेंबरमध्ये करणार आहे, 3 महिन्यानंतर करणार आहे. मला असं वाटतं की माझं वजन कमी झालं असेल तर माझे जे रिपोर्ट अगोदर थोडेसे तिकडे असतील ते पण नॉर्मल होतील, असं मला वाटतं. ओके, तर हे सगळं हे जास्त प्रमाणात खा. मटन, चॉप हे सगळं जास्त प्रमाणात खा. बटर, बरोबर आहे, अंडी खा, बरोबर आहे, हे सगळं जास्ती खा. मासे जास्ती खा, तेल, कोकोनट जास्ती खा, कोकोनट ऑइल जास्ती खा. हे सगळं आहे म्हणजे LC, लो कार्बोहायड्रेट अँड हाय फॅट डाएट. ओके, हे नको. मी हा कॉलेजला प्रोजेक्ट घेणार आहे. माझ्या कॉलेजमध्ये मी माझ्या स्टाफचा हे सगळं स्टडी करणार आहे, हे सगळे रेशिओ स्टडी करणार आहे. मी कॉलेजकडे पण मागणी केली आहे 35,000ची ॲज अ रिसर्च प्रोजेक्टसाठी, आणि माझ्या कॉलेजचा टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ यांचे हे पॅरामीटर मी स्टडी करणार आहे फॉर टिल माय लॉंग ड्युरेशन. ते माझे रिटायरमेंट 2027 पर्यंत आहे. तर माझा हा एक वेलफेअर प्रोजेक्ट आहे कॉलेजसाठी, तो मी करणार आहे. आणि मग व्हॉट इज टेक होम मेसेज? बी विजिलंट अबाउट इन्सुलिन रेजिस्टन्स. You have to be vigilant about insulin resistance. Check and maintain HOMA-IR, that is homeostatic insulin resistance, and triglycerides to HDL ratio in ideal range.
through diet and lifestyle intervention, and these are the things we have to check only. आपण जनरली आपल्याला पॅकेजमध्ये बरेच मिळतात, एवढे 100चं पॅकेज आहे, 100 टेस्ट करा. कशाला करता टेस्ट एवढ्या? ह्या टेस्ट करा ना, 7 फक्त पहिल्या टेस्ट करा फक्त बस. फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज, फास्टिंग प्लाझ्मा इन्शुलिन, HbA1c आणि लिपिड प्रोफाईल. लिपिडमध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, एचडीएल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड. कारण लिपिड प्रोफाईलचे पॅकेज येतं, त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर लिपिड प्रोफाईल एक पॅकेज येतं आणि नंतर ह्या 3 टेस्ट, फास्टिंग इन्शुलिन, फास्टिंग ग्लुकोज आणि HbA1c एवढेच करा. 3 महिन्यात करा, 6 महिन्यात करा, वर्षभरात करा. दिस विल टेल यू वेदर यू आर इन्शुलिन सेन्सिटिव्ह और इन्शुलिन रेजिस्टंट. आणि 100 टेस्ट करता कशाला, काय गरज आहे करायची? बरोबर आहे. वन्स व्हाईल केल्या, 2 वर्षांनी केल्या तर चालतील, पण त्या करून तरी करता काय? ते रिपोर्ट पडून असतात, तुम्ही काहीच करत नाही. तुमच्या सीबीसी कम्प्लीट ब्लड काउंट करता, तुम्ही लिपिड प्रोफाईल करता, तुम्ही लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट. मी करूच नका असं म्हणत नाही, पण त्याची फ्रिक्वेन्सी एवढी काय जास्त ठेवायची गरज नाही. बेसिकली तुम्हाला इन्शुलिन रेसिस्टन्स जर असेल तर तुम्हाला देर आर सो मेनी डिसीज विच विल आर देअर. हेपॅटायटिस झाला तर, लिव्हर सिरोसिस झाला तर, ऑफकोर्स त्यासाठी तुम्हाला ते लिव्हर फंक्शन टेस्ट करावे लागणार आहेत. पण माझा मुद्दा असा आहे की तुम्ही हे जे 7 मुद्दे आहेत, 7 ज्या टेस्ट आहेत, ह्या तुम्ही रेग्युलर बेसिसवरती करा. बरोबर आहे. आणि याची कॉस्ट साधारणपणे 1500 रुपये वगैरे असते पडते. फार तर 1500 रुपयामध्ये हे पूर्ण तुम्हाला जे मेट्रोपॉलिस किंवा इतर कुठल्या ज्या स्टँडर्ड लॅबोरेटरीमध्ये करून मिळतं. आणि कीप वॉच ऑन वेस्ट सर्कम्फरन्स. हाईट तर तुम्हाला माहिती आहे, हाईट वाढत नाही, वेट कमी जास्त होत राहतं आणि वेस्ट सर्कम्फरन्स कमी जास्त होत जातो. माझा जेव्हा मी हे सगळं करा घेतलं, माझा वेस्ट सर्कम्फरन्स 42 सेंटीमीटर 42 इंच होता, तो आता 38 आहे. बरोबर आहे. तर 42 इंचावर मी 38 इंच माझी कंबरेचं माप आता कंबर 38 वर आली, 42 होतं आणि वजन 97 वरून 80 वर आलेलं आहे. तर पेपर पब्लिश केले, स्वतःवर प्रयोग केले आणि त्यातून मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले. ही माझी झाली क्रेडिबिलिटी. आणि ह्या क्रेडिबिलिटीने मला सांगितलं की अशा प्रकारचा जे अवेअरनेस प्रोग्राम जे आहे, हे तू तुझ्या मित्रांसाठी कर, हॉस्टेलसाठी कर, माझ्या नातेवाईकांसाठी कर आणि ज्या कॉलेजमध्ये काम त्यासाठी कर. म्हणून हे सगळं मी करतोय. बरोबर आहे. तुम्ही सर्वांनी माझं हे प्रेझेंटेशन ऐकलं. आता ह्यामध्ये रेफरन्स बघा, सिलेक्टेड रेफरन्सेस. माझे स्वतःचे 3 पेपर पब्लिश झालेले आहेत, ते ह्याच्याच संदर्भात संबंधित आहेत, जे मी पब्लिश केले आणि ते याच्यामध्ये सिलेक्टेड रेफरन्समध्ये आहेत. ओके. सो आय विश यू ऑल द लाईफ लॉंग इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. थँक यू व्हेरी मच फॉर पेशंट लिसनिंग, अटेंडिंग अँड पेशंट लिसनिंग. थँक यू व्हेरी मच.